नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे युजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आज आपण युजीसी नेट आणि सेट एक्झाम याबद्दल चर्चा करणार आहोत. आज युजीसी नेट डिसेंबर 2025 याचा पीवायक्यू पेपर जो आहे म्हणजे मागील वर्षाची प्रश्नपत्रिका जी आहे विषय मराठीची ती आपण पूर्ण डिस्कस करणार आहोत. संपूर्ण स्पष्टीकरण पाहणार आहोत सोबत ट्रिक्स आणि स्ट्रॅटेजी. कारण एकंदरीत कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात किंवा मग काय फॉर्मॅट त्यांनी आता वापरलेलं आहे हे आपण सगळे इथे पाहणार आहोत. सोबतच कोणत्या घटकावर जास्त भर देण्यात आलेला आहे, जसं की घटक 10 साहित्यकृतीची दिलेली आहे आपल्याला, त्यावर कसं आपण अभ्यास करायचा, एकंदरीत आपण काय काय वाचन केलं पाहिजे, कोणते पुस्तकं रेफर केलं पाहिजे, हे सगळं आपण इथे पाहणार आहोत क्वेश्चन सोबत त्यासोबतच जर का तुम्ही मी जे प्रश्न विचारले त्याचं उत्तर स्वतः सुद्धा देत असाल तर खूप चांगलं होऊन जाणार आहे आणि छान अभ्यास सुद्धा होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. युजीसी नेट सेट ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे युजीसी नेट सेट एक्झाम यासाठीची एक बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे, सोबत लाईव्ह बॅच मिळणार आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळतील आहे, संपूर्ण अभ्यासक्रमाची सराव चाचणी असणार आहे, पीवायक्यू एमसीक्यू टेस्ट आहे, स्पष्टीकरणासह बहुपर्यायी प्रश्न आहेत, लॅपटॉप आणि वेबव्ह्यू आहे आणि सोबतच 1 वर्षाची वैधता सुद्धा आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे आणि आफ्टर डिस्काउंट ती 8,000 रुपये आहे. येत्या सोमवारपासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपले स्टोअर डाउनलोड करू शकता. आपण आज डिसेंबर 2025 चे पीवायक्यू प्रश्न पाहणार आहोत. सोबतच ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला MS सेट युजीसी नेट पेपर 2 अशा पद्धतीचा एक कोर्स आहे तिथे सर्च करायचा आहे आणि त्यानंतर बघा अशा पद्धतीचं एक कंटेंट तुमच्या समोर येणार आहे. त्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. त्यामध्ये तुम्हाला कंटेंटमध्ये MS सेट पेपर 1 नोट्स, नेट सेट पेपर 2 पीवायक्यू टेस्ट, मॉक टेस्ट, वीकली टेस्ट सगळं तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा आणि अभ्यासाला सुरुवात करा. चला तर मग आपण पाहूया आपला आता प्रश्नांना. तो आपला आहे तिथनं पासून आपण मराठी सुरू होतं. ठीक आहे, 50 पर्यंत पेपर 1चा असतो आहे. पहिला प्रश्न आहे, जनसाहित्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? सुभाष सावरकर, रा. गो. चौरे, श्रीकांत तिडके, रणधीर शिंदे. आणि इथे ऑप्शन्स दिलेले आहे 1, 2, 3, 4. तर जनसाहित्य या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? तर जनसाहित्य या ग्रंथाचे लेखक आहे सुभाष सावरकर. ठीक आहे, हे मराठी साहित्यातील एक जनसाहित्य चळवळीचे प्रणेते होते. विचारवंत आणि अक्षर वैदर्भी मासिकाचे आधारस्तंभ होते. विदर्भातून जननिष्ठ साहित्य प्रवाह रुजवणारे ते एक प्रमुख साहित्यिक होते आणि ग्रामगीता रहस्य, जनक्रांतीची दिशा असे अनेक ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे, सुभाष सावरकर. ठीक आहे, याबद्दलची एक माहिती म्हणून मी सांगते, त्यांना पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत भरपूर आणि ते मराठी जनसाहित्याच्या परिषदेचे संस्थापक सुद्धा होते आहेत. ठीक आहे, तर हा आहे आपला पहिला प्रश्न मराठीचा. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 असं असणार आहे. ओके, चला दुसरा प्रश्न आहे, तुही यंता कंची तुही यंता या कविता संग्रहात पुढील कविता कोणत्या अनुक्रमाने आलेल्या आहेत? तर मी तुम्हाला मागे सांगितलं होतं, सिलेबस डिस्कस करत होतो तेव्हा, की आपल्याला जे युनिट 10 आहे आपला साहित्यकृतीचा, त्यामध्ये आपल्याला तुही यंता कंची ही साहित्यकृती आपल्याला अभ्यास करायची आहे, जी नामदेव ढसाळ यांची आहे. ठीक आहे, ती जर का आपण वाचली तर अशा पद्धतीचे जेव्हा प्रश्न येतात की पुढील कविता कोणत्या अनुक्रमाने आहेत ते आपण सहज ओळखू शकतो आणि यामध्ये मार्क मिळवू शकतो. त्यामुळे मी मागे तुम्हाला म्हणाले होते की तुम्ही साहित्यकृती स्वतः वाचा. ओके, तर काय म्हणतात आहे, कविता कोणत्या अनुक्रमाने आल्या आहे? रमाबाई आंबेडकर, तुही यंताकांची सेतानाबद्दल, माझ्या दफनविधीची गोष्ट, माझी मौभर स्वच्छ पिसे. आय थिंक हे थोडं मी स्पष्ट करते परत, है ना? ओके, म्हणजे तुम्हाला दिसत असलं पाहिजे. तर आपल्याला इथे म्हणत आहेत की कोणत्या अनुक्रमाने आलेलं आहे ते विचारलं आहे आणि ऑप्शन्स दिले आहे CEDE BA हे अनुक्रमाने ऑप्शन्स दिलेले आहे. तर त्याच्यासाठी आता आपल्याला तुही यंताकांची हे प्रसिद्ध मराठी कवी आणि दलित पॅंथरचे संस्थापक जे आहेत नामदेव ढसाळ यांच्या कविता संग्रह आहे. तर सांगा बघू काय असणार आहे? तर पहिलं आहे सैतानाबद्दल C, त्यानंतर येईल माझी मऊभर स्वच्छ पिसे E, त्यानंतर येईल माझ्या दफनविधीची गोष्ट म्हणजे D, त्यानंतर येईल तुही यंताकंची म्हणजे B आणि शेवटी येईल रमाबाई आंबेडकर.
अशा पद्धतीने हा याचा हे असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ऑप्शन 1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. यावरून तुम्हाला समजलं असेल की साहित्यकृती किती महत्वाची आहे. त्यामुळे मी एक असं सजेस्ट करते तुम्हाला की तुम्ही स्वतः वाचा ती साहित्यकृती, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने ते लक्षात राहील आहे. ठीक आहे, चला. समोरचा प्रश्न आहे, मानवी संस्कृतीच्या पायाभूत चौकटीमध्ये खालीलपैकी कोणता घटक अस्तित्वात नसतो? प्राकृतिक रचना, हवामान, जीवन पद्धती, वनस्पतीचे आणि प्राण्यांचे जग. काय असणार आहे सांगा बघू. तर मानवी संस्कृतीचं पायाभूत चौकटीमध्ये आपल्याला कोणता घटक अस्तित्वात नसतो? तर प्राकृतिक रचना हे तर अस्तित्वात असलंच पाहिजे. ओके. त्यानंतर हवामान, वनस्पती आणि प्राण्यांचे जग. पण मानवी संस्कृतीच्या पायाभूत चौकटीमध्ये जीवन पद्धती ही वेगवेगळी असते. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. कधी कधी काय असतं, एकंदरीत आपल्याला थोडा विचार करायला लावणारा प्रश्न सुद्धा विचारला जातात. हा त्यातील एक आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे 3 जीवन पद्धती. नंतर समोरचा प्रश्न आहे, शार्दूल विक्रीडित वृत्तांतातील 5 श्लोकांच्या शंकराचार्यांच्या कोणत्या रचनेवर रंगनाथ मोगरेकरांनी ओवीबंद टीका लिहिलेली आहे? काशी पंचकम, गंगाष्टकम, सोपान पंचक की चरपट पंजरी? तर हे काय आहे? शार्दूल विक्रीडित वृत्तातील 5 श्लोकांच्या शंकराचार्यांच्या कोणत्या रचनेवर रंगनाथ मोगरेकरांनी ओवीबंद केलेली आहे ते आपल्याला विचारलेलं आहे. तर आपल्याला एक समजलं की इथे 5 श्लोक असणार आहे. ठीक आहे, आणि हे 5ही श्लोक शार्दूल विक्रीडित या छंदात वृत्तांतात रचलेले आहे. तर ते असणार आहे सोपान पंचक. ते काय असणार आहे? सोपान पंचक असणार आहे. कारण सोपान पंचक ज्याला उपदेशक पंचक म्हणून असे म्हटलं जातं, आणि हे श्रीमद आद्य शंकराचार्य यांनी रचलेले एक प्रसिद्ध स्तोत्र आहे. ठीक आहे, त्यामुळे ही टीका 17व्या शतकातील कवी रंगनाथ मोगरेकरांनी केलेली होती. 5 श्लोकांमध्ये ओवीबद्ध टीका असं त्याला म्हटलं जातं. 2000 ओव्यांचं ते होतं. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे, सोपान पंचक. ठीक आहे, त्यानंतर हे झालं सोपान पंचक याबद्दल. आपण थोडं काशी पंचकम याबद्दल पण जाणून घेऊया. याच्यामध्ये पण 5 श्लोक असणार आहे, आणि हे शंकराचार्यांनी रचित केलेलं आहे. ठीक आहे, गंगाष्टकम हे याच्यामध्ये 8 श्लोक आहे, याच्यामध्ये 5 आहेत. सोपान पंचक मध्ये पण 5 आहे, आणि चरपट पंजरीमध्ये हे एक गोविंदम भज गोविंदमचे एक भाग मांडलेला आहे. ठीक आहे, अशा पद्धतीचे हे असणार आहे. चला, आपलं उत्तर आहे सोपान पंचक. त्यानंतर आपल्या समोरचा प्रश्न असणार आहे, माणूस या कादंबरीतील नायक कोणता व्यवसाय करतो? ठीक आहे, तर ऑटो रिक्षा, हातगाडी, सायकल रिक्षा की जीप? हा प्रश्न मी परत एकदा सांगते, घटक 10 मधला आहे. माणूस, मनोहर तल्हार यांनी लिहिलेली माणूस कादंबरी आपल्याला अभ्यासाला आहे, घटक 10 या साहित्यकृतीमध्ये. तर यामधला प्रश्न आपल्याला विचारला आहे, त्यामुळे ही कादंबरी सुद्धा आता आपल्याला वाचावी लागणार आहे. या 10व्या घटक मधूनच तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवू शकता जर का तुम्ही कादंबऱ्या वाचल्या तर. ठीक आहे, तर माणूस या कादंबरीमध्ये नायक जो आहे हा हा सायकल रिक्षा जो आहे हा याचा व्यवसाय करतो आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. आणि ही एक सामाजिक कादंबरी आहे मनोहर तलार यांची. यामध्ये त्यांनी सामाजिक आर्थिक नियतवाद, माणसाला वाटेल येणारी परमात्मा याचा करुण भीषण संघर्ष मांडलेला आहे. ठीक आहे, मानवी जीवनातील संघर्ष, सामाजिक आर्थिक परिस्थिती या माणुसकीचे यांनी चित्रण केलेले आहे. ही कादंबरी वाचकाला मानवी स्वभावाच्या गडद बाजूंचा विचार करण्यास प्रवृत्त करते आहे. ठीक आहे, ही कादंबरी तुम्ही नक्की वाचा, पैकीच्या पैकी तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे आतापर्यंत 2 युनिट 10 म्हणजे घटक 10चे प्रश्न विचारलेले आहेत. ठीक आहे, त्यामुळे हे खूप महत्वाचे ठरते. त्यानंतर आहे, दिलेल्या कादंबऱ्यांचा प्रथम प्रकाशानुसार क्रम लावा. तर मग आहे आनंद ओवरी, धग, माणूस, रणांगण, हिंदू. आता याच्यापैकी हिंदू, माणूस, आनंद ओवरी हे आपले घटक 10च्या मध्ये आपल्याला कादंबरी अभ्यासाला आहे. ठीक आहे, तर आता यापैकी दिलेल्या प्रयत्न योग्य उत्तरे निवड. आता प्रथम प्रकाशानुसार विचारलेलं आहे, प्रथम कोणतं प्रकाशन झालेलं आहे? तर ठीक आहे, तर पहिले झालेलं आहे रणांगण. ही जी आहे रणांगण, विश्राम बेडेकर यांची आहे, ती झाली आहे 1939.
1939ला. त्यानंतर राहिली आहे धग. धग ही कादंबरी आपल्याला माहिती आहे उद्धव शेळके यांची आहे, 1960. ठीक आहे. त्यानंतर माणूस आहे कादंबरी सी, मनोहर तल्हार, 1970. त्यानंतर येणार आहे आनंद ओवरी, दीपा मोकाशी यांची, 1991. त्यानंतर आपलं येणार ई, हिंदू, आपल्याला माहिती आहे भालचंद्र नेमाडे यांची, 2010. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी, बी, सी, ए, ई, 2 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. यावरून आपल्याला असं समजते की एकंदरीत ही कादंबरी कोणाची आहे, किंवा मग कादंबऱ्या कोणाकोणाच्या कोणकोणत्या वर्षानुसार झालेल्या प्रकाशन ते आपल्याला अभ्यास करणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तर या बॅच मध्ये आपण तेच अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. आपल्याला हे एमसीक्यू द्वारे अभ्यास करावे लागणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर असणार आहे 2. त्यानंतर हे समोरचा प्रश्न, दिलेल्या पर्यायातील संत जनाबाई यांनी लिहिलेला अभंग कोणता? संततेची देव, संततेची देव, संततेची राव साधनांचे, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, येई वो विठ्ठल येई लवकरी, धावे तू सत्वरी मजलागी, अलंकापुरी पुण्य ठाव तेथे समाधी ज्ञान देव. जरा सांगा बघू कोणतं असणार आहे? तर संत जनाबाई यांनी लिहिलेलं इथलं अभंग आहे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. हे संत जनाबाई यांचे अभंग आहे, जे आपल्याला विचारलेलं आहे. आता याच्यामध्ये कोणीही विचारू शकले असते, जसं की नामदेव आहे, संत नामदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, कोणत्याही संतांचंही विचारू शकले असते. ठीक आहे. त्यामुळे आपलं थोडं डोळ्याच्या खाली ते आपण जाऊ देऊया. ठीक आहे. तर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. तर संततेची देव, संततेची देव, संततेची राव साधण्याचे, याचा अर्थ असा आहे की सर्व साधनांमध्ये संत हे श्रेष्ठ आहे. ठीक आहे. त्यानंतर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर हे ज्ञानाचा सागर आहे आणि तो माझा सखा सुद्धा आहे. त्यानंतर येई हो विठ्ठल येई लवकरी, धाव तू सत्वरी मजला ग, हे विठ्ठला लवकर ये आणि माझ्यासाठी तू पटकन धाव घे. अलंकापुरी पुण्य ठावे, आळंदी हे पवित्र स्थान आहे आणि तिथे ज्ञानेश्वराची समाधी आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. संत जनाबाई यांचं जे आहे ते ज्ञानाचा सागर आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मराठी वाङ्मयीन संस्कृतीच्या नकाशात दक्षिण भारतातील कोणत्या ठिकाणच्या मराठी हस्तलिखित सूची प्रकाशित झालेल्या नाहीत? त्रिवेंद्रम, पुंडिचेरी, मद्रास, हैदराबाद. तर मराठी वाङ्मय संस्कृतीच्या नकाशात दक्षिण भारतातील कोणत्या ठिकाणी मराठी हस्तलिखित सूची प्रकाशित झालेल्या नाहीत? त्रिवेंद्रम, मद्रास जे आहे, मद्रास, हैदराबाद, त्रिवेंद्रम यामध्ये झालेल्या आहेत. कटलक सुद्धा आलेला आहे. पण पुंडुचेरी जे आहे त्यामध्ये मराठी हस्तलिखित सूची प्रकाशित नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. ठीक आहे. या एमसीक्यूज तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम एमसीक्यूज घेतोय, पण या बहुपर्यायी प्रश्नांनी सुद्धा आपला खूप अभ्यास होतो. त्यामुळे एमसीक्यूज पण खूप महत्वाचे ठरतात आहे अभ्यास करताना. ठीक आहे. त्यानंतर मराठीतील सुप्रसिद्ध समीक्षा लेख आणि त्यांचे लेख ज्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. ठीक आहे. विदग्ध वाङ्मय सूचीलेख दिलेले आहे. दुसरं आहे लेखक दिलेले आहे. वाङ्मय कालनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ, वाङ्मयापासून आनंद का होतो, वाङ्मयांचे स्वरूप प्रयोजन, आणि नचिकेडकर इथे आपल्याला दिलेले आहे. ऐतिहासिक संदर्भानुसार आपल्याला ते करायचं आहे. तर विदंगत वाङ्मय जे आहे हना आपटेंचं आहे. वाङ्मयन कालनिष्ठ की व्यक्तिनिष्ठ हे सुद्धा हना आपटेंचं आहे. वाङ्मयापासून आनंद का होतो हे नचिकेडकर यांचं आहे. आणि वाङ्मयाचे स्वरूप प्रयोजन हे श्रीकृष्ण कोलटकर यांचं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए 3, बी 1, सी आय, व्ही आणि डी म्हणजे A1 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीचे पण लेखक आणि समीक्षा लेख कोणाचे आहेत हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यामुळे आता आपण समीक्षा लेखन कोणी केलंय, लेखक कशा पद्धतीचे आहे, कोणती कादंबरी आहे त्यांचे, आत्मकथन कोणते आहे, कविता संग्रह कोणते आहे, त्या बाबतीत सुद्धा आपण अभ्यास करणार आहोत. जेणेकरून आपल्याला अशा प्रश्न विचारला तर आपलं उत्तर आलं पाहिजे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, वाङ्मय इतिहासाच्या आधारे पुढील साहित्य निर्मितीचा योग्य कालानुक्रम लावा. संत नामदेवाकडून ज्ञानेश्वर चरित्राची निर्मिती, संत एकनाथाकडून भावार्थ रामायणाचे लेखन, नारायण बास बहाडी यांनी श्री रुद्धिपूर्ण वर्णन हे काव्य लिहिले, सोहिरोबानाथ अंबिये यांची पदरचना, सरस्वती गंगाधर यांच्याकडून गुरुचरित्राची निर्मिती. आता योग्य आपल्याला पर्याय निवडायचे आहे.
सांगा बघू काय असणार आहे. तर सर्वात प्रथम तर संत नामदेव ज्ञानेश्वर चरित्राची निर्मिती झाली. त्यानंतर नारायण बास बहाडी यांनी श्री रुद्धिपूर्ण काव्य लिहिले म्हणजे सी. त्यानंतर सरस्वती गंगाधर यांच्याकडून गुरुचित्र चरित्राची निर्मिती झाली. त्यानंतर संत एकनाथ यांनी भावार्थ रामायणाचे लेखन केले आणि त्यानंतर सोहिराबाद अंबिये यांची पदरचना. म्हणजे दोन जे आहेत ते आपलं उत्तर असणार आहे. ACEBD हे जे आहे ते आपलं उत्तर आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. येस. त्यानंतर आपल्याला आता प्रश्न विचारलेला आहे व्याकरणावर. योग्य समास प्रकारानुसार त्यांच्या उदाहरणाच्या जोड्या जोडवा. व्याकरण आपल्याला विचारलेलं आहे. हा. तत्वपुरुष, द्वंद्व, बहुव्रीही, अविभाव, पदोपदी, प्रतिक्षण, उदाहरण दिलेलं आहे. सहकुटुंब, सादर, पायरव, पोटशू आणि घरदार एकटाच. तर तत्वपुरुष समास काय असतो, तर ज्या समासात दुसरे पद महत्वाचे असते. उदाहरण काय असतं, पोटशूळ, पोटाचे शूळ, पोटातील शूळ. ठीक आहे. नंतर द्वंद्व हे आहे ज्या समासात दोन्ही पदे महत्वाची असते, जसं की घर आणि दार, 1 आणि 20. ठीक आहे. बहुव्रीही समास असा आहे ज्या समासात दोन्ही पदे महत्वाची नसून तिसराच पदाचा बोध होतो. म्हणजे कोणतं, सहकुटुंब, सादर. ठीक आहे. आणि अव्ययभाव जे आहे ज्या समासात पहिले पद हे महत्वाचे असते आणि किंवा अवयव असते, जसं की पदोपदी, प्रतिक्षण हे आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. म्हणजे तत्व ए 3 आयवी तिसरं जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. येस. ठीक आहे. सी जे आहे ते आपलं 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. चला, समोरचा प्रश्न आहे आणि हे व्याकरणातून आलेलं आहे, म्हणजे घटक 2 मधनं प्रश्न आलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, भाषाशुद्धी चळवळीशी थेट संबंध असलेली नावे कोणती. श्री के क्षीरसागर, शिवपरांजपे, अच्युत बळवंत कोल्हटकर, विदा सावरकर की माधवराव पटवर्धन. ACD फक्त, BCD, ADE की CD. तर भाषाशुद्धी चळवळ हे सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. घटक 3 मध्ये आपल्याला चळवळींबद्दल अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये श्री के क्षीरसागर, विदा सावरकर आणि माधवराव पटवर्धन, म्हणजे 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. हे भाषाशुद्धी चळवळीशी यांचा थेट संबंध होता. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. जेव्हा तुम्ही चळवळी वाचाल ना, तेव्हा तुम्हाला हे उत्तर पटकन येऊन जाईल. एवढं विचार करण्याची आपल्याला गरज पडणार नाही. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, झाकली मूठ 1.25 लाखाची या वाक्यातील धातुसाधित ओळखून त्याचे कार्य सांगा. मूठ नाम आहे, झाकली क्रियाविशेषण आहे, झाकली विशेषण आहे की 1.25 हे नाम. आता हे सुद्धा आपला प्रश्न व्याकरणातला आहे, घटक 2 मधला आहे. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे, यामध्ये झाक जी आहे ही हा मूळ धातू आहे. ठीक आहे. तर मूळ नाम हे बरोबर आहे, पण मूळ हे धातू साधित नाही. धातू साधित म्हणजे धातूला प्रत्यय लागून जेव्हा क्रिया अपूर्ण राहते आणि ती शब्दांचे कार्य करते, तेव्हा त्याला काय म्हटलं जातं, धातू साधित म्हटलं जातं. म्हणजे काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे झाकली विशेष 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. 1.25 लाखाची नाम हे चुकीचं आहे, कारण हे विशेषण म्हणून वापरले गेलेलं आहे. आणि झाकली हे क्रियाविशेषण चुकीचं आहे, कारण ते क्रियेबद्दल माहिती सांगत नसून नामाबद्दल माहिती सांगत आहे. त्यामुळे झाकली हे विशेषण आहे, हे आपले बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे. ठीक आहे. हा सुद्धा प्रश्न आपला व्याकरण मधला घटक 2 मधला आहे. ठीक आहे. चल, समोरचा प्रश्न आहे, शाहीर आणि कालखंडी यांचा जोडा दिलेला आहे. आपल्याला शाहिरी वाङ्मय सुद्धा अभ्यास करायचा आहे, त्यामुळे तिथे सुद्धा शाहीर आलेला आहे. ठीक आहे. ओके. अनंत फंदी, परशुराम, राम जोशी आणि सगन भाऊ असे दिलेले आहे. अनंत फंदी आहेत 1744 ते 1819 पर्यंत त्यांचा कालखंड. परशुराम यांचा कालखंड आहे 1754 ते 1844. राम जोशी यांचा कालखंड आहे 1758 ते 1813 आणि सगनभाऊ यांचा कालखंड आहे 1778 ते 1840. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 असणार आहे, ऑप्शन 4. ठीक आहे. तर तुम्हाला एकंदरीत आयडिया आली असेल की शाहीर आणि कालखंडी यांचा जोड्या आता आपल्याला झालेला आहे. म्हणजेच याबद्दलचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर लेखक आणि कादंबरी सोबत शाहीर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारतात आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, व्यक्तीच्या मनापेक्षा
पेक्षा समूहाची नेणीव आणि वांशिक स्मृती या गोष्टी कलाकृतीचे स्वरूप निश्चित करतात. तर सामूहिक नेणिवेतील प्रेरणा व प्रवृत्ती आदिबंधाच्या रूपाने प्रकटतात. हा सिद्धांत कोणत्या समीक्षाने मांडलेला आहे समीक्षकाने? तेन, कार्ल युगर, सिगमंड फ्राइड की झाकला? सांगा बघू. हे सांगितलेलं आहे कार्ल युगॅन. आणि हे एक समीक्षक होते. त्यांनी व्यक्तीच्या मनापेक्षा समूह मन, समूहाची नेणीव आणि वांशिक स्मृती या गोष्टी कलाकृतीचे स्वरूप निश्चित करतात हे सांगितलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, आधुनिक कालखंडातील कोणती साहित्य चळवळ ही पहिली साहित्य चळवळ म्हणून म्हणता येईल? भक्ती साहित्यातील चळवळ, अनियतकालिकची चळवळ, ग्रामीण साहित्याची चळवळ की मार्क्सवादी साहित्य चळवळ? आणि आपल्याला ऑप्शन दिलेले. सांगा बघू. तर मार्क्सवादी साहित्य चळवळ जी आहे ती पहिली साहित्य चळवळ म्हणून ओळखली जाते. ठीक आहे, मराठी साहित्याचा इतिहासात आधुनिक काळात अनेक प्रवाह आणि चळवळीची सुरुवात झाली आपल्याला माहिती आहे. त्यामध्ये मार्क्सवादी साहित्य जी आहे ती पहिली संघटित आणि वैचारिक अधिष्ठान आहे. ठीक आहे, त्यानंतर ग्रामीण साहित्य, अनियतकालीची चळवळ आणि दलित साहित्याचा क्रम लागतो. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे, मार्क्सवादी साहित्य चळवळ. ठीक आहे, नंतर आपल्या समोरचा प्रश्न आहे, एखाद्या समाजाची वाङ्मयीन अभिरुची कळण्यासाठी पुढीलपैकी कोणता घटक आवश्यक नाही? त्या भाषेत प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या, वाङ्मय कृतीविषयी वाचकांनी नोंदवलेले अभिप्राय, त्या भाषेत होणाऱ्या पुस्तकांचा खप की त्या भाषेतील प्रकाशन संस्थांची संख्या? तर एखाद्या समाजाची वाङ्मयीन अभिरुची कळवण्यासाठी आपल्याला त्या भाषेत प्रकाशित होणारी संख्या माहिती असणं आवश्यक आहे. वाङ्मय कृतीविषयी वाचकांची अभिप्राय आवश्यक आहे. त्या भाषेत होणाऱ्या पुस्तकांचा खप सुद्धा आवश्यक आहे. पण प्रकाशन संस्थांची संख्या हे काही केवळ व्यावसायिक आहे, त्यामुळे हे आपलं आवश्यक नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे, त्या भाषेतील प्रकाश संस्थांची संख्या. ठीक आहे, त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, विभक्ती प्रत्ययाच्या क्रमवारीनुसार दिलेल्या विभक्ती प्रत्ययाचा क्रम लावा. तैया, उन्हून, नो, चाचीचे, नेश आणि दिलेल्या पर्यायातील योग्य उत्तर निवडा. तर हा सुद्धा घटक 2 मधला आपला प्रश्न असणार आहे आणि यामध्ये आपल्याला विभक्ती विचारलेली. आपल्याला माहिती आहे विभक्ती 8 आहे, प्रथमा, द्वितीय, तृतीय, चतुर्थी, पंचमी, षष्टी, सप्तमी आणि संबोधन नो आहे शेवटी. त्यामुळे सी हा शेवटी येणार. सी कुठे शेवटी आलेला आहे? तिसऱ्या याच्यात आलेला. त्यामुळे आपलं सहज उत्तर 3 येणार आहे. ठीक आहे, तर त्यानंतर आता मग ई जे आहे, ने एशी हे तृतीय आहे. बी उनहून हे पंचमी आहे. त्यानंतर चाचीचे हे षष्टी आहे आणि तई हे सप्तमी आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर आहे. द्वितीय सलानाते, तृतीय नेएशी, चतुर्थी सलानाते, चतुर्थी आणि तृतीय सारखी आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, आणि बहुतांश वेळा विभक्तीवर प्रश्न विचारले जातात. आताच्या आता व्याकरणावर आपल्या 3-4 प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे व्याकरण युनिट 2 आपलं घटक 2 ही खूप महत्वाचे ठरते आहे. ठीक आहे, त्यानंतर पुष्कळा ही कविता कोणी लिहिलेली आहे? बासी मर्ढेकर, सदानंद रेगे, पुशी रेगे की बाबा बोरकर? सांगा बघू. कोणी लिहिलेली आहे? पुष्कळा ही कविता जी आहे ही पुशी रेगे यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे, तर पुशी रेगे यांच्या बद्दल सांगायचं झालं तर ते पुरुषोत्तम शिवराम रेगे असं त्यांचं पूर्ण नाव होतं आणि ते मराठी लेखक, कवी, नाटककार होते. पुष्कळा, साधना, हिमसेवक, प्रिया असे त्यांचे कविता संग्रह आहेत. आणि साहित्य म्हणून त्यांचं पाश्चात्य कवीमध्ये आपण त्यांना मोजतो आहोत. आणि प्रकाशित साहित्य त्यांचं मी आता सांगितलं तुम्हाला, रेणू सावित्री, निहगंध रेखा, दुसरा पक्षी असं त्यांचं भरपूर लेखन असणार आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे 3. पुष्कळा ही कविता आहे पुशी रेगे यांची. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला आता 2 विधाने दिलेली आहे. ए ला आपण गृहीतक म्हटले तर आर ला त्याचं कारण म्हणतो. गृहीतक ए म्हणतोय, आधुनिक मराठी कादंबरी बऱ्याच अंशी अपक्व असल्याचे कारण आपला
सामाजिक संदर्भ समजून न घेणे हे आहे. आणि कारण काय तर कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे प्रयोजन सामाजिक आहे, तर इतर प्रकारांमध्ये हमखास तसे म्हणता येणार. तर आता आपल्याला सांगा, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे एचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे योग्य स्पष्टीकरण नाही आहे. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. त्यामध्ये गृहीतक आणि कारण दिलेलं आहे. हा, तर आधुनिक मराठी कादंबरी बऱ्याच अंशी अपक्व असल्याचे कारण आपला सामाजिक संदर्भ समजून न घेणे हे आहे, हे बरोबर आहे. आणि कादंबरी या वाङ्मय प्रकाराचे प्रयोजन सामाजिक आहे आणि इतर प्रकारांमध्ये हमखास तसे म्हणता येणार नाही, हेही बरोबर आहे. पण आर आणि ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, गृहीतक आणि कारण अशा पद्धतीचे एक नवीन प्रश्न टाईप त्यांनी सुरू केलेला आहे आणि असे प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, भारतीय भाषेतील खालील कोणत्या साहित्यकृती महाभारत या महाकाव्यावर आधारित नाहीये? तर रंगभूमी, विक्रमार्जुनियम, दमयंती स्वयंवर, पर्व, महाग. सी आणि डी, फक्त ए आणि बी, बी आणि ई, की ए आणि ई? सांगा बघू. कोणत्या साहित्यकृती महाभारत या काव्यावर आधारित नाही आहे? तर रंगभूमी हे प्रेमचंद यांनी लिहिलेली आहे. विक्रम अर्जुनीय हे कन्नड कवी पंप यांनी लिहिलेली आहे, जे महाभारतावर आहे. ठीक आहे. दमयंती स्वयंवर हे सुद्धा महाभारतावर आहे. नळ दमयंती रघुनाथ पंडित यांनी लिहिलेली आहे. पर्व हे सुद्धा S.L. भैरप्पा यांची प्रसिद्ध कादंबरी आहे. आणि महाकाल हे अमृत नागर यांची कादंबरी आहे. ठीक आहे. तर ए आणि ई जी आहे ते या महाभारतावर नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. ठीक आहे. आपलं उत्तर काय आहे? 4 असणार. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण हा प्रश्न पाहिलेला आहे. चला, तर 72वा प्रश्न आहे, खाली 2 विधाने दिलेली आहेत. ए ला आपण गृहीतक म्हणतो आहोत आणि आर ला आपण त्याचे कारण मानले आहे. तर गृहीतक काय म्हणतोय? आत्मचरित्र कारणे आत्मशालघेचा आरोप येईल या भीतीने आपल्या गुणांचे वर्णन टाळणे हे योग्य नव्हे. आणि कारण म्हणतंय, आपले अंतःकरण मोकळे करण्याची ज्वाला ज्याला प्रबळ इच्छा होईल त्याने लोकपवादाकडे दुर्लक्ष करावं. आता यामध्ये उपरोक्त दोन्ही विधानांचा अभ्यास करून सुयोग्य उत्तर निवड. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. चला सांगा बघू. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न आता आपल्याला विचारले गेलेले आहे. याच्या आधी पण विचारलं होतं, गृहीतक दिलं होतं आणि कारण पण दिलं होतं आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी पण तयार राहा आणि याचा पण अभ्यास करा. तर आपलं उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे, आत्मचरित्रकाराने आत्मशालिकेचा आरोप येईल या भीतीने आपल्या गुणाचे वर्णन टाळणे हे योग्य नव्हे, हे बरोबर आहे. त्यानंतर आपले अंतःकरण मोकळे करण्याची ज्याला प्रबळ इच्छा होईल त्याने लोकपवादाकडे दुर्लक्ष करा, हेही सुद्धा बरोबर आहे. आणि आर हे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 1 असणार आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, कवी आणि त्याचे काव्यसंग्रह याच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. त्यामध्ये आपल्याला दिलेले आहे गह पाटील, के नारखेडे, गलट ठोकळ, पांडुरंग श्रावण गोरे. आणि इथे दिले त्यांचे काव्यसंग्रह शिवार, मिठभाकर, बोबडे बोल, रानजाई. त्याच्या आधी आपल्याला कादंबऱ्या दिल्या होत्या, आपण त्याचा पण अभ्यास केलेला आहे. एकंदरीत लेखक आणि त्यांचे काही काव्यसंग्रह असतील किंवा मग कादंबऱ्या असतील, कथा असतील, ते आता जास्त विचारल्या गेलेल्या आहेत जोड्या लावामध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला त्याचा पण अभ्यास करायचा आहे. तर गह पाटील जे आहे त्यांचं आहे रानजाई. नंतर के नारखडे यांचा आहे शिवार, गल ठोकळे यांचा आहे मीठ भाकर आणि पांडुरंग श्रावण गोरे यांचा आहे बोबडे बोल. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. तर आता गह पाटील यांचं रानजाई जी आहे ती या कवितांमध्ये ग्रामीण जीवन, निसर्ग आणि मातीशी असलेलं नातं दिसते. ठीक आहे. हे ग्रामीण साहित्य आहे. त्यानंतर के नारखडे यांच्या याच्यामध्ये पण शेती, शेतकरी आणि गावाकडचं वास्तव आहे, त्यामुळे हे सुद्धा ग्रामीण साहित्यकार आहेत. त्यानंतर गल ठोकळ जे आहेत ते कष्टमय जीवन, सामान्य माणसाच्या भावना व्यक्त होतात आहेत, हे सुद्धा आपल्याला ग्रामीण साहित्यावरचं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे एकंदरीत. ठीक आहे. आणि पांडुरंग श्रावण गोरे यांनी बालसुलभ, निरागस आणि भावनाप्रधान अभिव्यक्तीसाठी ओळखला जाणारा जो गोरे यांच्या लेखनाशी संबंध आहे ते आहे बोबडे बोल. ठीक आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 हे आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे, आदिवासी कवयित्री कुसुम आलाप यांचे काव्यसंग्रह कोणते?
तर आता इथे आदिवासी साहित्य विचारलंय. वनवासी, वाटा, रान आसवांचे तळे, रानपाखरांची माय, जगण्याचे संदर्भ. चला सांगा बघू. सी अँड डी फक्त, ए अँड बी फक्त, डी आणि ई फक्त, बी आणि सी. तर आपलं उत्तर आहे रान आसवांचे तळे आणि रानपाखराची माय. हे काय आहे? आदिवासी कवयित्री कुसुम आलाम यांचे काव्यसंग्रह आहे. ठीक आहे. त्या आदिवासी पार्श्वभूमीच्या कवयित्री आहे. वंचित समाजाचा आवाज आणि अन्यायाविरुद्धचा विद्रोह, स्त्रीची जाणीव त्यांच्या कवितांमधून दिसून येते. ठीक आहे. येस. तर आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे शाहिरी वाङ्मयाविषयक ग्रंथ आणि त्यांचे ग्रंथकार यांचे जुळालोळा. याच्या आधी पण शाहिरी वाङ्मयाबद्दल विचारले गेलेलं आहे. आपण या आधी पण उत्तर एक प्रश्न आलेला होता. ठीक आहे. तर ओवी ते लावणी ग्रंथ दिलेला आहे. मराठी लावणी दिलेली आहे. पैंजण मराठी शायरीचे वाङ्मयी स्वरूप दिलेले आहे. नंतर मन आदावंत, चंद्रकांत व्यवहारे, श्रीर कुलकर्णी आणि मवा धोंड. तर बघा सांगा काय असणार आहे आपलं उत्तर. मी ते लावणी जे आहे ते श्रीर कुलकर्णी जे ग्रंथकार आहेत. मराठी लावणी जे आहे ते मवा धोंड आहेत. पैंजण जे आहे ते मना अदवंत आहे आणि मराठी शायरी वाङ्मयाचे स्वरूप हे चंद्रकांत व्यवहारे आहे. ठीक आहे. ओवी ते लावणी हे लोककाव्याचं प्रवासावर आधारित आहे. मराठी लावणी हे लावणी परंपरेवर संशोधन केलेलं आहे. पैंजण जे आहे ते शाहिरी परंपरेशी संबंधित आहे आणि मराठी शायरी वाङ्मयाचे स्वरूप हे सैद्धांतिक अभ्यास आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? एक असणार आहे. ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. आता बघा इथे शाहिरी वाङ्मयावर पण विचारलं गेलेलं आहे आणि पहिल्यांदा पण विचारलं गेलेलं होतं याआधी. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे युम पठाण यांनी संपादित केलेला काव्यसंग्रह कोणता? मराठवाड्यातील लोककथा, मराठी लोककथा, एक होता राजा, मराठी लोक. युम पठाण जे आहेत ते लोकसाहित्य संशोधक म्हणून प्रसिद्ध आहेत आणि त्यांचं मराठवाड्यातील लोककथा हे जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ऑप्शन एक जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर संस्कृत मीमांसक आणि त्यांनी केलेल्या व्याख्या यांच्या जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. हे खूपदा आपण अभ्यास केलेला आहे. भामह, रुद्र, दंडी, जगन्नाथ है ना. हे प्रश्न नेहमी विचारले जातात. हा एक इम्पॉर्टंट प्रश्न असणार आहे सेट आणि नेट दोन्हीमध्ये. शब्दार्थो सहितो काव्यम, ननु शब्दार्थो काव्यम, शरीर तावत्रिष्ट व्यविच्छिद्रा पदावली, रमणीय प्रतिपादक शब्द काव्य. सांगा बघू काय असेल उत्तर. शब्दार्थ साहित्य काव्यम हे भामहचं आहे. नंतर ननु हे जे आहे रुद्रटनचं आहे. शरीर हे जे सी आहे ते आहे दंडी यांचं आणि रमणीय प्रतिपादक शब्द काव्यम हे जगन्नाथचं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ती असणार आहे. ठीक आहे. हे आपल्याला नेहमीच विचारलं जातं त्यामुळे नक्की लक्षात ठेवा त्याचं. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणत्या कविता प्रफुल्ल शिलेदार यांनी लिहिलेल्या आहेत? ठीक आहे. आपल्याला विचारलेलं आहे पुढीलपैकी कोणत्या कविता प्रफुल्ल शिलेदार यांनी लिहिलेल्या. जगातल्या सगळ्यात स्वादिष्ट सगळ्यात महागडा पदार्थ बनण्यासाठी निळू फुले एक निमित्त वरपांगी, हेलनचे गुंतवळ, कवीला पडलेले पुस्तक प्रकाशन विषयक दुःस्वप्न, बाबलच्या आयुष्यातील धांदात सत. ए आणि सी फक्त, ए आणि डी, बी आणि ई, बी आणि सी. सांगा बघू. प्रफुल्ल शिलेदार यांच्यामधलं आहे ए आणि डी. जगातला सगळ्यात स्वादिष्ट सगळ्यात महागडा पदार्थ बनण्यासाठी आणि कवीला पडलेले पुस्तक प्रकाशनाविषयी दुःस्वप्न. हे त्याचं उत्तर असणार आहे. ह्या कविता त्यांचा पायी चालणार या संग्रहातल्या. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? दोन असणार आहे, ए आणि डी. समोरचा प्रश्न आहे खालील काव्य ओळीवरून कवींच्या काव्य निर्मितीचा काळचा काव्यसंग्रह प्रकाशन ओळख आणि योग्य क्रम लाव. मी आंबेडकराच्या ओठावर उगवलेल्या
प्रलयकारी सूर्य आहे यशवंत मनोहर. तुझ्या ओसाड छावण्यांना आता तरी स्वतःचा प्रकाश दे प्रज्ञा पवार. बाबांचे गाणे गाण्याचा आजन्म मला जळला छंद राजानंद गड पाहिले. सूर्यफुले हाती ठेवणारा फकीर हजारो वर्षानंतर लाभला नामदेव ढसाळ. क्रांतीची बिजली पेटली आहे प्रत्येक घायाळ हृदयात हिरा बनसोडे. यापैकी आपल्याला योग्य उत्तर निवडायचं. ठीक आहे. मग येईल पहिल्यांदा येईल सी बाबांचे गाणे गाण्याचा आजन्म मला जळला छंद. हा काव्यसंग्रह आहे राजा गडपाले यांचा पिढी या काव्यसंग्रहामधला आणि 1972 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर येईल आहे सूर्यफुली होती हाती ठेवणारा फकीर म्हणजेच टी जो आहे गोलफिटा इथला ना गोलपीठामधला कधी 1972. ठीक आहे. त्यानंतर आहे यशवंत मनोहर यांचं ए उत्खनन गुंफा मधलं 1977. त्यानंतर येतं हिरा बनसोडे यांचं ई फिर्याद नावाचं जे आलेलं आहे 1984 ला. आणि त्यानंतर येते प्रज्ञा पवार त्यांचा आलेला आहे अंतस्थ बी जे आहे 1993. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे 4 असणार आहे CDAED. हे काय आपलं उत्तर आहे 1972, 72, 77, 84, 93. तर आपलं उत्तर काय आहे CDAED. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे खालील 2 विधाने दिलेली आहे. ए ला गृहीतक म्हटले आहे आणि आर ला कारण म्हटलेले आहे. याच्या आधी पण हा प्रश्न असा आलेला होता. तर गृहीतक ए आहे साहित्याकडे आकृष्ट झालेल्या मनुष्याला साहित्यानुभूतीतून अनेक अनुषंगिक पण मौलिक लाभ होत असतात आणि आपले वैयक्तिक जीवन व त्यातून जगाचा आपल्याला येणारा अनुभव हे फार सीमित असतात. तर कारण काय जगाचे अपरिमित वैविध्य सर्वार्थाने आपल्या प्रत्यक्ष अनुभवाला येणे केवळ अशक्य आहे. पण साहित्याच्या माध्यमातून ते शक्य होते. साहित्य काल्पनिक असले तरी खोटे नसते संपूर्ण विश्वच त्याला प्रतिबिंबित झाले असते. तर उपरोक्त विधानाचा अभ्यास करून उत्तर निवडायचं. चला तर सांगा बघू. ए आणि आर दोन्ही बरोबर आर ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. सांगा बघू. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन ए. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य वाङ्मय यांचे स्वरूप म्हणून ओळखले जात नाही. प्रतिभासिकता व्यक्तिनिष्ठता कार्यकारण भावयुक्तता व्याज वास्तवता. सांगा बघू. त्यापैकी कोणते वैशिष्ट्य हे वाङ्मयाचे स्वरूप म्हणून ओळखले जात नाही. तर प्रातिभासिकता व्यक्तिनिष्ठता आणि व्याज वास्तवता ही वाङ्मयाची म्हणजे साहित्याची मूलभूत वैशिष्ट्ये मानली जातात. आणि साहित्य हे लेखकाच्या प्रतिभेतून आणि वैयक्तिक दृष्टिकोनातून साकारलेले असते. पण कार्यकारण भावयुक्तता जे आहे प्रामुख्याने शास्त्र किंवा विज्ञानाचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. जिथे प्रत्येक घटनेमागे ठोस वैज्ञानिक कारण शोधले जाते आणि साहित्यात कार्यकारण भाव असू शकतो परंतु ते साहित्याचे अनिवार्य स्वरूप लक्षण मानले जाते. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे 3 असणार आहे. ठीक आहे. कार्यकारण भावयुक्तता हे वाङ्मयाचे स्वरूप म्हणून ओळखले जात नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे भारतीय साहित्य एकच आहे परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते. हे एका वाङ्मय विषयक प्रसिद्ध संस्थेचे घोषवाक्य असलेले विधान कोणाचे आहे. सरोजिनी नायडू, महात्मा गांधी, साने गुरुजी, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. कोणाचे आहेत. भारतीय साहित्य एकच आहे परंतु ते अनेक भाषांमधून लिहिले जाते. हे कोणी म्हटलेलं आहे. हे म्हटलेलं आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन 4 असणार. ठीक आहे. हे विधान भारताच्या साहित्य अकादमीचे घोषवाक्य म्हणून वापरले जाते जे भारताच्या विविधतेतील एकात्मतेचे दर्शन घडवते आणि हे म्हटलेलं आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे आयदांच्या लेखिका उर्मिला पवार यांच्या आयुष्यातील घटनांचा योग्य क्रम सांग. हरिश्चंद्र यांची भेट, बौद्ध धर्मात प्रवेश, उर्मिला यांचे वडिलांचे निधन, उर्मिला यांना पदवी प्राप्त, उर्मिला यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न. दिलेल्या पर्यायातून योग्य उत्तर निवडा. हे आहे आता घटक 10 साहित्य कृतीत. आयदान ही जी कादंबरी आहे ती आपल्याला अभ्यासला आहे उर्मिला पवारची.
ठीक आहे. यामध्ये आता आपल्याला बघा अशा पद्धतीने विचारलेलं आहे. यासाठी आपल्याला कादंबरी वाचणे खूप महत्वाचे ठरते. ठीक आहे. तर पहिले आलेलं आहे उर्मिला यांच्या वडिलांचे निधन म्हणजे सी, नंतर बौद्ध धर्मात प्रवेश म्हणजे बी, त्यानंतर हरिश्चंद्र यांची भेट म्हणजे ए, त्यानंतर उर्मिला यांच्या मोठ्या बहिणीचे लग्न म्हणजे ई आणि उर्मिला यांना पदवी प्राप्त म्हणजे डी. 3 जे आहे ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असणार आहे. यासाठी आता आपल्याला कादंबरी वाचावी लागेल आणि जेणेकरून आपल्याला या घटनांचा योग्य कालानुक्रम लावता येईल. हा ना, असे 5 ते 10 प्रश्न विचारले गेलेले आहेत. आता 5 झालेले आहे आपले आणि या पूर्ण पेपरमध्ये आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न विचारले गेलेले आहेत. मग ते गृहीतक असो, कारण असो किंवा प्रकाशन वर्ष असो, हे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. त्यानंतर प्रमाण भाषेसंदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे? भाषिक प्रमाणामुळे शब्दसंग्रह आणि व्याकरणात समरूपता येते. भाषिक प्रयोग अनौपचारिक संदर्भात होतो. भाषा विकसनशील असते. आपल्या अस्तित्वासाठी एखाद्या भाषेवर अवलंबून राहायला लागत नाही. भाषिक प्रयोग आंतरक्षेत्रीय असतो. एबीई फक्त, एसीई फक्त, एसीडी फक्त, सीडीई फक्त. प्रमाण भाषेसंदर्भात हे विचारलं गेलेलं आहे. ठीक आहे. तर काय असणार आहे? भाषिक प्रामाण्यामुळे शब्दसंग्रह आणि व्याकरणात समरूपता येते. भाषा विकसनशील असते आणि आपल्या अस्तित्वासाठी एखाद्या भाषेवर अवलंबून राहावं लागत नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 3 असणार आहे. ठीक आहे. चल, समोरचा प्रश्न आहे. परत एकदा आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न दिलेला आहे. 2 विधाने दिलेली आहे. ए ला गृहीतक म्हटलेलं आहे आणि आर ला त्याचे कारण म्हटले आहे. गृहीतक ए आहे राजश्री जोग यांच्या मते अभिरुची म्हणजे आवड निवड असल्याने कोणत्याही गोष्टीत स्वाभाविकपणे होणारी आपली विचारपूर्वकालीन अनुकूल व प्रतिकूल अशी मानस प्रतिक्रिया असते. आणि त्याचं कारण दिलेलं आहे अभिप्राय किंवा मत याहून अभिरुची वेगळी मानली पाहिजे. कारण अभिप्राय किंवा मत हे विचारांती बनते आणि सकृत दर्शनी नाही. मत अभिरुचीवर आधारलेले असल्याचा बराच संभव असतो, परंतु अभिरुची म्हणजे हे मत. सांगा बघू. ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे याचे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे, आर बरोबर नाही. ए बरोबर नाही, आर बरोबर आहे. सांगा बघू. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे एचे योग्य स्पष्टीकरण सुद्धा आहे. ठीक आहे. चला, समोरचा प्रश्न आहे वाङ्मयीन घटना आणि ऐतिहासिक घटना या संदर्भात कोणते विधान योग्य नाही? प्रश्न व्यवस्थित वाचायचा. त्यानंतर वाङ्मयीन घटना भूतकाळात घडलेली असली तरी त्याचा आस्वाद आजही घेता येतो. ऐतिहासिक घटनेचा आस्वाद अनुभव वर्तमान काळात घेता येत नाही. ऐतिहासिक घटना पुराण वस्तू म्हणून आपले एकच रूप, एकच अर्थ आणि एकच सत्व इफेक्ट प्रकट करत असते. वाङ्मयीन घटनेप्रमाणे ऐतिहासिक घटनांना आपण देऊ ते अर्थ निमूटपणे स्वीकार. काय असणार आहे? विधान योग्य नाही. तर वाङ्मयीन घटनेप्रमाणे ऐतिहासिक घटने आपण देऊ ते अर्थ निमूटपणे स्वीकारते हे चुकीचं, हे योग्य नाही. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. बाकीचे सगळं आहे ते बरोबर असणार आहे. 3 वाक्य. त्यानंतर आपला समोरचा प्रश्न आहे पुढीलपैकी एकनाथांनी लिहिलेल्या गोळणी कोणत्या? समसाई सादर व्हावे, देव ठेविले तैसे राहावे, एक एक सखे बाई नवल मी सांगू काही, राधेला पाहुनी भुलले हरी, बैल दोहितो आपले घरी, पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा, वेधले वो मन तयाची गुरु. सांगा बघू. यातलं एक एक सखे बाई नवल मी सांगू काही, राधेला पाहुनी भुलले हरी, बैल दोहितो आपले घरी. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे? बी आणि सी असणार आहे. ऑप्शन 3. संत एकनाथच्या गवळणी त्यांच्या रसाळ आणि रंजक वर्णनासाठी प्रसिद्ध आहे हे आपल्याला माहिती आहे. त्यांनी खूप सारे रूपके वापरली आहे, जसं बैल दोहिती आहे ना. इतर ओढी सुद्धा आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा हे संत तुकारामाचा आहे. ठीक आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा हे सुद्धा हे तुकारामाचं आहे, एकनाथांचं नाही. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे भाषेच्या उच्चारांच्या तुलनेत भाषेच्या लेखनाचे वैशिष्ट्य कोणते? नैसर्गिक आणि शाश्वत, शाश्वत आणि प्राथमिक, प्राथमिक आणि चिरकाल, दुय्यम आणि कृती. तर भाषेच्या उच्चाराच्या वेळेस जे आहे ते दुय्यम आणि कृत्रिम हे तुलनेच्या भाषेत लेखनाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 88 असणार आहे. 4 असणार आहे. ठीक आहे. भाषा ही मूलतः बोलली जाते, उच्चारली जाते. बोलणे ही भाषेची प्राथमिक पायरी आहे. ठीक आहे. आणि कृत्रिम हे मानवाला बोलणे हे नैसर्गिकरित्या अवगत होते, परंतु लिहिण्यासाठी विशिष्ट लिपी आणि नियम लागतात. ठीक आहे. त्यामुळे त्या स्वरूपाला आपण कृत्रिम मानले. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे
दोन विधाने दिलेली आहे. परत एला आपण गृहीतक म्हणतो, आरला त्याचं कारण म्हणतो. बाबासाहेबांच्या मुक्तीलढ्यातील एक अंग म्हणजे अज्ञानाच्या गोल गर्दीत शतकानुशतके पडलेल्या दलितांचे प्रबोधन करणे होय. आणि कारण आहे, हे प्रबोधन करण्यासाठी बाबासाहेबांनी वृत्तपत्राचे माध्यम वापरले नाही. ए आणि आर दोन्ही बरोबर. आर हे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर, आर बरोबर नाही. ए बरोबर नाही, आर बरोबर. यामध्ये आपलं उत्तर असणार आहे ए बरोबर आहे, पण आर बरोबर नाही. बाबासाहेबांच्या मुक्तीलढ्यातील एक अंग म्हणजे अज्ञानाच्या गोल गर्देत शतके पडलेल्या दलितांचे प्रबोधन. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर असणार आहे 3. पण प्रबोधनासाठी वृत्तपत्राचा माध्यमाने वापर केला होता, त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? 3 असणार आहे. ए बरोबर आहे, आर चुकीचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे लीळा चरित्रातला म्हणजे घटक 10 मधला साहित्य कृतीमधला परत एकदा प्रश्न विचारलेला आहे. लीळा चरित्र एकाकातील पटिसाळ पतन या लीळेतील पटशाळा पडण्याची घटना कोणत्या ठिकाणी घडलेली आहे? रामटेक, खिखित पर्वत, भरवस, नांदेड. लीळा चरित्र या ग्रंथातील एकांकमधील पटिसाळ पतन ही घटना नांदेड इथे घडलेली आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार आहे. काय आपलं उत्तर? 4 असणार आहे. आता हे घटक 10 मधलं आहे, त्यामुळे आपल्याला लीळा चरित्र वाचावे लागेल, है ना. म्हणजे एकंदरीत त्यातले पूर्णपैकी पैकीच्या पैकी आपल्याला गुण मिळतील, त्यामुळे घटक 10 खूप इम्पॉर्टंट आहे. सगळ्यांनी वाचा आणि सगळ्यांनीच त्याचा चांगला अभ्यास करणं आधी सुरू करा, जेणेकरून तुम्हाला त्या घटकामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले पाहिजे. आताच आपण पाहिलंय की घटक 10 मधून किती प्रश्न विचारले गेलेले आहेत, है ना. 10 मार्काचे प्रश्न तरी विचारले गेलेले आहेत आणि हे खूप महत्वाचे ठरते. त्यामुळे इथे आपण प्रश्नांसोबत कोणत्या घटक मधून आलेले आहे ते सुद्धा आपण बघतो आहोत. ठीक आहे, घटक व्याकरण मधनं घटक 2 जो आहे त्यामधले भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. घटक 10 मधले विचारले गेलेले आहेत. आतापर्यंत आपण ग्रामीण साहित्य किंवा शाहिरी वाङ्मय यामधले प्रश्न विचारले आहेत, चळवळीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर हे महत्वाचे ठरते आहे. ठीक आहे. चिना आमुचे या आत्मकथनाच्या आधारे बेबी कांबळे यांच्या आयुष्यातील घटनांचा योग्य क्रम लावा. ठीक आहे, बेबी कांबळे आणि चिना आमुचे आलं म्हणजे घटक 10 साहित्य जे आहे ते आपल्याला आलेले आहे. त्यामध्ये आपल्याला विचारलं आहे आता घटनाक्रम. आता घटनाक्रमांसाठी आपल्याला कादंबरी वाचणं खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर पहिलं आहे ए आजोळीची मायेची सावली संपून आजीने आई वडिलांकडे फलटणला पोहोचवणे. मुलाच्या मॅट्रिक नंतर त्याला वकिलीला न घालता शेती कॉलेजात पाठवणे. जीव गेल्याचे समजून नातेवाईकांनी 1.5-2 वर्षाच्या मुलीला पुरवण्यासाठी खड्डा खणणे. फलटणला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सभा होऊन आयुष्यात प्रथमच त्याचे दर्शन घडणे. बाबासाहेबांच्या प्रभावातून वडिलांनी मुलीचे नाव 2 नंबर शाळेत धरले. आता हा घटनाक्रम आपल्याला कादंबरी वाचल्याशिवाय तरी येणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला कादंबरी वाचणे खूप आवश्यक आहे. ठीक आहे, तर याचा घटनाक्रम असा आहे CAEDB, म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते आपलं असणार आहे. ठीक आहे. येस, आपला समोरचा प्रश्न आहे अभंग या आकृतीबद्धाचा प्रभाव दर्शवणारे माझा अभंग माझी उभी नतद्रष्ट गाथा गोवी इंजिना विना गाडी जेवी घरगडे ही काव्यपंक्ती कोणाची आहे? यदभावे, शरचंद्र पुक्तीबोध, बासी मर्ढेकर की कुसुमा. तर अभंग या आकृतीबद्धाचा प्रभाव दर्शवणारे जे आहे ते आहे बासी मर्ढेकर यांचं. बाळ सीताराम मर्ढेकर असं आपण त्यांना ओळखतो आणि हे शिशिरागमन या कविता संग्रहामधला अभंग आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे 3. त्यांचे भरपूर प्रकाशित साहित्य आहे, जसं की रात्रीचा दिवस, तांबडी माती, सौंदर्य आणि साहित्य, कला आणि मानव. ठीक आहे, त्यांना भरपूर पुरस्कार सुद्धा मिळाला. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला 1956 सौंदर्य आणि साहित्यासाठी. चल, आपला समोरचा प्रश्न आहे राजाराम विठ्ठल सोन्नीकर ही व्यक्तिरेखा कोणत्या कादंबरीतली आहे? बनकरवाडी, झोंबी, गोतावळा, माणूस. तर हा सुद्धा प्रश्न घटक 10 मधला आहे. ठीक आहे, 7 ते 8 प्रश्न झालेले आहे आता घटक 10 साहित्यकृती मधला आणि हे आहे बनगरवाडी मधलं. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला एकंदरीत साहित्यकृती वाचावीच लागणार आहे. ठीक आहे, बनगरवाडी हे आपल्याला माहित आहे माडगुळकरांचं आहे. राजाराम विठ्ठल सोन्नीकर जे आहेत त्यांची व्यक्तिरेखा त्याच्यामध्ये आहे. ते शिक्षक म्हणून तिथे वावरत असतं. ठीक आहे, कदाचित तुम्ही वाचली असेल तर. आणि आपलं उत्तर असणार आहे ए. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे साहित्याच्या भाषेसंदर्भात वेलेक आणि वॉरेन यांनी केलेल्या विधानापैकी पुढील योग्य विधान ओळख. शास्त्रीय साहित्याची भाषा व्यंजन प्रचूर असते. अभिव्यंजकता हा साहित्यिक भाषेचा एक पैलू असतो. व्यावहारिक भाषा ही एकरूप
संकल्पना असते. शास्त्रीय साहित्याच्या भाषेचा कल गणिती किंवा प्रतिकात्मक तर्कशास्त्राच्या चिन्ह पद्धतीकडे झुकलेला असतो. सांगा बघू काय असणार आहे. तर यामध्ये आहे अभिव्यक्तता हा साहित्यिक भाषेचा एक पैलू असतो. हे यांचं वेलेक आणि वॉरेन यांचं विधान आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. ठीक. त्यानंतर आहे समोरचा प्रश्न. जोंधळ्याची भाकर, अंबाडीची भाजी, वर तेलाची धार नाही, ही एकनाथाच्या भारुडातील पंक्ती दिलेल्या पर्यायातील कोणत्या भारुडातील आहे? विंचू, दादला, भूत, भवानी. आता हे सांगितलेलं आहे आपल्याला की एकनाथांच्या भारुडाचं आहे. तर मग हे कुठलेलं आहे? कुठलं आहे हे? हे आहे दादला या भारुडातील. म्हणजे आपलं उत्तर आहे 2. जोंधळ्याची भाकर, अंबाडीची भाजी, वर तेलाची धारणा. हे भारूड संसारिक छळाला कंटाळलेल्या स्त्रीच्या रूपकाद्वारे मानवी मनातील दोषांचे वर्णन करते. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे दादल. त्यानंतर राम काय नि पांडव काय, सीतेसोबत द्रौपदीसोबत पायीच वनवासाला गेले, बुद्धही पायीच निघून गेला राजवाड्यातून, गांधी पायीच गेला दांडीला, आणि विनोबा भूतान गोदान करीत पायीच हिंडला. या काव्यपंक्ती लिहिणारा कवी कोण आहे? नारायण सुर्वे, प्रफुल्ल शिलेदार, नामदेव ढसाळकी, अरुण कुलटकर. सांगा बघू. तर हे आहे प्रफुल्ल शिलेदार यांचं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन बी, प्रफुल्ल शिलेदार यांचं ह्यांची ही काव्यपंक्ती असणार आहे. समोरचा प्रश्न आहे. ज्यामध्ये दुसरा कोणताही संबंध, संपर्क नसतो अशा 2 साहित्यकृतीमधील शैली, रचनाशिल्प, मनस्थिती अथवा कल्पना यामध्ये असणारी साम्ये म्हणजे सहज साम्य अशी व्याख्या कोणी केली? गणेश देवी, ए ओवेन ऑल्ड्रिच, सीई नॉर्डन, स्वपन मुजुमदार. सांगा बघू कोणी केलेली आहे. तर हे केलेलं आहे ए ओवेन ऑल्ड्रिच यांनी. ठीक आहे. तुलनात्मक साहित्याच्या अभ्यासात प्रभाव नसताना 2 वेगवेगळ्या साहित्यामध्ये आढळणाऱ्या समांतरेसाठी ही संज्ञा वापरली गेलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे कथा आणि त्यातील प्रमुख व्यक्तिरेखा. तर आपल्याला कथा दिलेल्या आहे आणि त्यांचा व्यक्तिरेखा दिलेला आहे. बघा असा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जात आहे आणि जोळ्या जुळवायामध्ये आपल्याला भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. प्रतीक्षा, टिपिशन, भान, आफत. पाटील, जयसिंगराव, तुकाराम, बाळू. चला सांगा बघू. प्रतीक्षा हे तुकाराम, बी जे आहे जयसिंगराव, सी आहे बाळू, भान हे बाळू मधले, आफत हे पाटील. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 4. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे काव्यशास्त्रावरील काव्यालंकार हा ग्रंथ कोणी लिहिला? रुद्रट, राजशेखर, जगन्नाथ, दंडी. आता या काव्यालंकारावर प्रश्न विचारले गेलेले आहे. हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. तर हे कोणी लिहिले आहे? हे लिहिलेलं आहे रुद्रट यांनी. ठीक आहे. राजशेखर यांनी काव्यमीमांसा लिहिलेली आहे, जगन्नाथ यांनी गंगाधर लिहिले आहेत आणि दंडी यांनी काव्य दर्शने. ठीक आहे. काव्यालंकार हे रुद्रट यांनी लिहिलेलं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. 9व्या शतकात काव्यालंकार त्यांनी लिहिलेलं. समोरचा प्रश्न आहे मराठीतील विज्ञान कथा लेखकांनी त्यांच्या साहित्यकृती यांच्या जुळ्या जुळवा. आता आपल्याला विज्ञान कथेवरती लिहिलं आहे. सुबोध जावडेकर, शुभदा गोगटे, मुकुंद जोगळेकर, यशवंत देशपांडे. चल तर सुबोध जावडेकर यांचा आहे गुगली, शुभदा गोगटे यांचा आहे मार्जिन सर, मुकुंद जोगळेकर यांचा आहे कौल आणि यशवंत देशपांडे यांचा आहे उत्क्रांतीच्या शिळीवर. म्हणजे 3 जे आहे ते आपलं उत्तर असतं. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे अतिमहारथी क्षत्रियाचा बाळ, यवनाचा काळ त्रेतागुनी, स्वभावे तो शूर रणी भिडणार, लढे अनिवार्य देशासाठी. ही काव्यपंक्ती कोणी लिहिली आहे? कुसुमाग्रज, महात्मा फुले, विदा सावरकर, दुवा तिवार. अतिक्षत्रियाचा बाळ हे कोणी लिहिलेलं आहे? हे लिहिलेलं आहे महात्मा फुले यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार. जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे तुकोबाच्या अभंगातील उदक अन्न काय म्हणे, मज खाये, भुकेला तो जाये,
चोजवित या चरणामध्ये आलेल्या चोजवित या शब्दाचा अर्थ काय आहे? याचना करणे, शोध घेणे, स्मरण करणे, हात जोडीत जाय. सांगा बघू. त्याचं उत्तर आहे, याचा जे अर्थ आहे त्याचा अर्थ आहे शोध घेणे. या अभंगात संत तुकाराम महाराज म्हणतात की ज्याप्रमाणे तहान आणि भूक लागल्यावर माणूस अन्न आणि पाण्याचा शोध घेतो, त्याचप्रमाणे भगवंताची ओढ लागल्यावर भक्त त्याला शोधत असतात. येथे चोजवीत म्हणजे शोध घेणे, शोधत जाणे असा अर्थ होतो. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. बघा, अशा पद्धतीचे पण प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्याचा अर्थ काय आपल्याला एखादा अभंग देतो. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, एकाच आशयसूत्रावर आधारित भारतीय कादंबरीकार आणि त्यांची कादंबरी कोणती यांचं जोडाल. धात्री देवता, त्यागभूमी, कन मामू, रक्तम, लक्ष्मीकांत महापात्र, ताराशंकर बंदोपाध्याय, टी.आर. सुब्बाराव, कल्की कृष्णमूर्ती. धात्री देवता, ताराशंकर बंदोपाध्याय, त्यागभूमी, कल्की कृष्णमूर्ती, कण मामू, लक्ष्मीकांत महापात्र आणि रक्ततर्पण हे टी.आर. सुब्बाराव. म्हणजे 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. हे काय आहे? आपलं उत्तर आहे. आणि बघा, कादंबरीकार याच्या आधी आता विचारले आहे, याच्या आधी विज्ञान लेखक, शाहिरी वाङ्मय, ग्रामीण साहित्यकार, असं सगळं यांनी जोड्या लावामध्येच विचारतात. ख्रिस्ती साहित्याचा काळानुसार योग्य क्रम लावा. बाबा पदमजी, फादर स्टीफन, नावा टिळक, सिसिलिया कार्गो, पंडिता रमा. चला सांगा बघू. पहिले फादर स्टीफन, त्यानंतर येईल बाबा पदमजी, त्यानंतर येतील पंडिता रमाबाई, त्यानंतर येतील नावा टिळक आणि डी सिसिलिया कार्गो. म्हणजे आपलं उत्तर असणार आहे ए. ए म्हणजे 1. ऑप्शन 1 हे आपलं उत्तर आहे. आणि आता बघा, आपल्याला ख्रिस्ती साहित्यावर पण विचारले गेले. त्यानंतर परत आपल्याला विधान आणि गृहीतक आलेलं आहे. गृहीतक ए आहे, यादव काळ आणि आपला काळ यांचा परस्पर संबंधाच्या संदर्भात ज्ञानेश्वरीकडे पाहणे हे वाङ्मय इतिहास करायचे महत्वाचे काम आहे. कारण दिलेलं आहे, यादव काळ आणि ज्ञानेश्वरी यांचा परस्पर संबंध शोधणे हे वाङ्मय इतिहास करायचे महत्वाचे काम नाही. ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे योग्य स्पष्टीकरण एचे. ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. सांगा बघू. त्यामध्ये ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. यादव काळ आणि आपला काळ यांचा परस्पर संबंधाच्या संदर्भात ज्ञानेश्वरीकडे पाहणे हे वाङ्मय इतिहास करायचे महत्वाचे काम. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 3. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाच्या पहिल्या प्रवेशात पुढील घटना कोणत्या क्रमाने घडतात ते क्रम ओळखतात. आता हा प्रश्न आहे घटक 10 मधला. परत एकदा साहित्य कृतीमधला प्रश्न आलेला आहे. 9 प्रश्न आलेले आहेत. तर आपल्याला कच कोणत्याही परिस्थितीत हवा असून ते दोघे लग्न करणार असल्याचे देवयानीने वडिलांना सांगितले. देवांचा राजा बृहस्पतीचा पुत्र कचाने शुक्राचार्याची कन्या देवयानीला गोळ्यात घेणे, कचाच्या शरीराची पावडर आणि मद्यातून प्राशन केले असल्याने शुक्राचार्यांना समजणे, प्रियकराला ठार मारल्याची तक्रार करत देवयानी शुक्राचार्याकडे रडत येणे, आपल्या मुलीचे अश्रू सहन न होऊन शुक्राचार्याने कचाला जिवंत करण्याचे ठरवले. आता हे आपण नाटक जे आहे ते आपण वाचलं नाही तर आपल्याला समजतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला नाटक वाचणं खूप महत्वाचं ठरणार आहे. पहिले आहे बी, त्यानंतर डी, ए, ई, सी अशा पद्धतीचा क्रम असणार आहे. त्यामुळे आपला ऑप्शन आहे 3. ठीक आहे. हे घटक 10 मधलं आहे आणि यासाठी सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे, वाचावं लागणार. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मोरोपंताच्या आर्यातील रचनेचा क्रम लावा. तेव्हा गेला होता कोठे राधा सुता तुझा धर्म, आताची बराच सुचला धर्म, गृहा सर्व वाप परासू चला, पूर्वी धर्म न रुचला त्याजीला निपटून तो जसा कुचला, मागेची तुम्ही भसता धर्माला तरी तुम्हास वाचविता, आता मरा न वाचे दीप्त गृही जो नव्हतो सांचू. चल सांगा बघू. त्यामध्ये आहे ए, सी, बी, डी, ई हा क्रम मोरोपंतांच्या याच्यामध्ये लागलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. ऑप्शन 1 जो आहे तो आपलं उत्तर असणार. समोरचा प्रश्न आहे, मिर्झा बेग यांच्या विनोदी काव्यसंग्रहाचे नाव काय आहे. उठ आता गणपत, गावगाडा, पाऊस आला, चला उठा आता. ते आहे उठ आता गणपत. म्हणजे ऑप्शन 1 जे आहे ते त्यांचं आहे. गाजलेला विनोदी कविता संग्रह आहे. गावगाडा जो आहे तो त्र्यंबक नारायण आत्रेंचा आहे आणि पाऊस आला हा भाव बोरकर. ठीक आहे. आपलं उत्तर आहे ऑप्शन ए. त्यानंतर आता आपल्याला पुढील उदाहरणे आणि भाषिक वर्ग यांचा जोड्या जुळवायच्या आहेत. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची इंग्रजी उर्दू भाषा, अभिलेखागार देयक कार्यरचा, अय्या इशगडे हे उद्गार, सोने गरम मिरची ते. परिभाषा, व्यावसायिकाची बोली, क्रिया, स्त्रियांची भाषा. अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची भाषा क्रिओल, अभिलेखागार देयक हे परिभाषा,
अय्या ईशगडे हे उद्गार स्त्रियांचे है ना, सोने गरम व्यावसायिकेची बोल. आता आपल्याला जर का माहिती नसतं तर अय्या ईशगडे हे तर स्त्रियांची भाषा, स्त्रिया बोलतात ठीक आहे, म्हणजे त्यामुळे आपले हे दोन कटले, तर हे दोन आपल्याला आले. नंतर आता आपल्याला सोने गरम, मिरची तेज हे याच्यावरून तरी थोडंसं आपण अंदाज लावायला पाहिजे है ना? हे मिरची तेल हे व्यावसायिकाची भाषा, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 3 असणार आहे, ऑप्शन 3. अशा पद्धतीने ऑप्शन जे आहे ते कट करत जायचे आणि आपलं उत्तर शोधत जायचं जर काही येत नसेल. नंतर समोरचा प्रश्न आहे, चक्रधर स्वामींच्या आयुष्यातील पुढील प्रसंग लीळा चरित्र एकांकमध्ये कोणत्या क्रमाने आलेले आहे. घटक 10 मधला प्रश्न आलेला आहे आणि 10वा प्रश्न आहे हा साहित्य कृतीमधला, म्हणजे 10 प्रश्न म्हणजे 20 मार्कासाठी प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे हा युनिट, हा घटक किती महत्वाचा आहे हे आपल्याला माहिती असणे खूप खूप आवश्यक. हे आहे घोडाचोरीच्या शिक्षण सोबत त्यांच्या भेटीसाठी निघणे पण पुढे त्याची सोबत सोडणे, चुना तयार करण्याचे तंत्र गवड्यांना सांगणे, आई वडिलांकडे रामयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करणे, सशाला जीवनदान देणे आणि गुराखाच्या जोर स्वतःच्या अंगावर घेणे. तर 110वा प्रश्न आहे आपला CADEB अशा पद्धतीने आहे, म्हणजे आई वडिलांच्या रामयात्रेला जाण्याची इच्छा व्यक्त करणे, त्यानंतर घोडाचोरीच्या शिष्यासोबत त्याच्या भेटीस निघणे, त्यानंतर सशाला जीवदान देणे, गुराखाच्या जोर स्वतःच्या अंगावर घेणे आणि शेवटी चुना तयार करण्याचे गवंड्यांना सांग. ठीक आहे, अशा पद्धतीने घटक 10 मधून आपल्याला 10 प्रश्न विचारले, म्हणजे 20 मार्कांसाठी प्रश्न विचारले आहे. त्यामुळे हा घटक किती महत्वाचा आहे ते आपल्याला माहिती झालेलं आहे. तर एकंदरीत सगळ्या साहित्यावर प्रश्न विचारले गेले आहेत, ख्रिस्ती, ग्रामीण, विज्ञान, कथा, सगळं आपल्याला इथे विचार, अभंग है ना, संतांवर सगळं प्रश्न इथे विचारले गेलेले आहे आणि हे खूप खूप महत्वाचे आहे. ओके, दोन विधाने दिलेली आहे. ठीक आहे, एला आपण गृहीतक म्हणतोय, आरला त्याचे कारण मानलेले आहे. इंग्लिश मधून मराठी भाषांतर करताना मुक्त छंदाचा वापर करणे अधिक सुज्ञपणाचे ठरेल, हे गृहीतक आहे. आणि कारण आहे, मराठीतील छंदोरचनेचे स्वरूप इंग्लिशमधील छंदोरचनेहून मूल्यतः भिन्न आहे. तर एकंदरीत अशा पद्धतीचे 8 ते 9 प्रश्न आलेले ऑलरेडी है ना, गृहीतक आणि कारण. तर यामध्ये आपलं बघायचं आहे ए आणि आर दोन्ही बरोबर, आर हे चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे योग्यचे स्पष्टीकरण नाही. ए बरोबर, आर बरोबर नाही, ए बरोबर नाही, आर बरोबर आहे. चला तर मग सांगा बघू काय असणार आहे. यामध्ये ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे आपलं ऑप्शन काय असणार आहे, एक असणार आहे. इंग्लिश मधून मराठीत भाषांतर करताना मुक्त छंदाचा वापर करणे अधिक सुज्ञपणाचे ठरणार आहे. ओके, चला तर आता दुसरा प्रश्न पाहूया. एक समोरचा प्रश्न सुद्धा गृहीतक आणि कारण दिलेलं आहे. एचं गृहीतक आहे, 1960 पूर्वीच्या मराठी कादंबरीचे भाषिक भान अधिकच मर्यादित होते आणि ती प्रमाण भाषेच्या व खास साहित्यिक भाषाशैलीच्या परिघात वावरत होती. कारण आर आहे हा परिघ 1960च्या आसपास विस्तारू लागला आणि मराठीच्या विविध बोलींचा प्रवेश कादंबरीच्या क्षेत्रात होऊ लागला. यामध्ये आपल्याला सुयोग्य उत्तर निवडायचं आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे ए चे सुयोग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, आर हे ए चे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही, ए बरोबर आहे नाही पण आर बरोबर आहे. चला सांगा बघू. तर यापैकी दोन्ही विधानं जे आहेत ते बरोबर आहेत आणि आर हे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 1 असणार. ठीक आहे, तर 1960च्या पूर्वीच्या मराठी कादंबरीचे भाषिक भाने अधिकच मर्यादित होते आणि ती प्रमाण भाषेच्या आणि खास साहित्यिक भाषाशैलीच्या परिघातात वावरत होती. चला, समोरचा प्रश्न आहे, आपल्याला अभंग रचना दिलेल्या आहेत आणि संत कव्यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. अभंग रचनामध्ये आपल्याला मज दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवन्या रीती, डोईचा पदर आला खांद्यावरी भरल्या बाजारी गावीन मी, विश्वरांगे झाले वनी संत सुखे वावे पाणी, भाव बडे आकडे एरवी नाकळे करतळी आवडे तैसा हवा. आणि इथे मुक्ताबाई, ज्ञानेश्वर, चोखामेळा आणि जनाबाई अशा पद्धतीने दिलेला आहे. तर माझं दूर दूर हो म्हणती तुझं भेटू कवन्यारी ती हे आहे चोखामेळा यांचं. डोईचा पदर आला खांद्यावरी भरला बाजारी जाईन मी हे आहे जनाबाई यांचं. विश्वारांगे झाले वनी संत सुखे वावे पाणी हे जे आहे ते मुक्ताबाई यांचं आहे. आणि भांबडे आकडे एरवी नाके हे जे आहे ते ज्ञानेश्वरांचं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, 4 असणार. ऑप्शन 4 हे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, समोरचा प्रश्न आहे, दलित रंगभूमीवरील कोणत्या नाटकात तमाशात नाचणाऱ्या पोरींच्या जीवाची वाताहत मांडली गेली. डाग,
नामदेव वटकर, नोकरीच्या जाळ्यात प्रभाकर गगनवीर, पिंजऱ्यातील पोपट दत्ता भगत, मृत्यूपत्र सुरेश वंचळ. सांगा बघू. तर यामध्ये दलित रंगभूमीवरील डाग नामदेव वटकर या नाटकात तमाशात नाचणाऱ्या पोरीच्या जीवाची वाताहत मांडली गेली. या नाटकात म्हणजे मुलीची व्यथा आणि तिच्या जीवनाची झालेली वाताहत एकंदरीत त्याचे प्रभावी चित्रण केलेले आहे. आणि हे खूप महत्वाचे नाटक आहे दलित रंगभूमीवरचे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 डाग नामदेव वटकर हे असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, ओवी अभंग या प्रकाराचा प्रभाव असलेल्या आधुनिक कवींचा प्रथम काव्यसंग्रह प्रकाशानुसार योग्य कालक्रम लावा. एकंदरीत तुम्ही बघता इथे ओवी अभंग यावर जास्त भर दिलेला आहे. ठीक आहे. अभंग खूप विचारले गेलेला आहे. संत याच्यावर पण भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तुकडोजी महाराज, इंदिरा संत, मधुकर केचे, बासी मर्ढेकर, मोहम्मद देशपांडे. चला सांगा बघू. तर पहिले आहे इंदिरा संत. ठीक आहे. त्यानंतर आहेत तुकडोजी महाराज, नंतर आहे मोहम्मद देशपांडे, बासी मर्ढेकर आणि नाही, मधुकर केचे. त्यानंतर एक मिनिट, हा, डी बासी मर्ढेकर, सी मधुकर केचे, त्यानंतर ई मोहम्मद देशपांडे. म्हणजे एक जे आहे ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. हे या काव्य प्रकाराचा प्रभाव आपण प्रकाशानुसार लावलाय. नंतर परत आपल्याला ए ला गृहीतक आणि विधानं दिलेली आहे. अशा टाईपचे प्रश्न खूप विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. गृहीतक ए आहे, भारत इतिहास संशोधन मंडळ, भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्था, समर्थ वाग्यदेवता मंडळ, राजवाडे संशोधन मंडळ इत्यादी संस्थांमध्ये अनेक अभ्यासक हस्तलिखितांवर संशोधन करत आहेत. कारण हस्तलिखित हा मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचा अभ्यासासाठी महत्वाचा प्राथमिक स्रोत आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर. आर हे चे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर आहे. सांगा बघू. तर यामध्ये ऑप्शन आहे 1, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत आणि आर हे योग्य स्पष्टीकरण. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, महाकाव्य, आधुनिक खंडकाव्य आणि महाकाव्य यांची नावे दिली आहेत, त्यांचे कर्ते दिलेले आहेत. ठीक आहे. सूची 1, सूची 2. नंतर यशवंतराव महाकाव्य, छत्रपती शिवराय, कंचनीचा महाल, वनविहार. वनविहार, साधुदास, वासुदेव शास्त्री खरे, यशवंत. ठीक आहे. चला. यशवंतराय महाकाव्य हे जे आहे वासुदेव शास्त्री खरे, त्यानंतर छत्रपती शिवराय वनविहार, कंचनीचा महाल यशवंत आणि हे 7. म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असतं. ठीक आहे. एकंदरीत आपल्याला पण खंडकाव्य म्हणजे काय, खंडकाव्य म्हणजे काय, महाकाव्य म्हणजे काय, सगळं अभ्यास करायचा आहे आपला याच्या अभ्यासाचा. ठीक आहे. त्यानंतर आता आपल्याला संत तुकाराम यांच्याबद्दल विचारलेलं आहे. यांच्या अभंगातील चरणांचा योग्य अनुक्रम लावा असं म्हटलेलं आहे. भूतदया, गाई पशुचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव ठावी, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे व्यंच करी, पर उपकारी नेने परनिंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. दिलेले पर्याय आपल्याला दिलेले आहेत. सांगा बघू. पहिले येईल सी, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. त्यानंतर येईल बी, डी ए ई, म्हणजे ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. आता या अभंगांमध्ये आपण त्याचा अर्थ जो आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. आणि एकंदरीत अशा पद्धतीचे क्रमाचे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे आपल्याला ते पण अभ्यास करावा लागतो. ठीक आहे. तर भूतदया, गाई पशुचे पालन, हे जे आहे हा अभंगाचा खूप साधा अर्थ, जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. आपण वाचलेला आहे. उदास विचारे वेळेंच करी, तुम्हाला कदाचित माहित असेल. त्यानंतर उत्तमची गती, त्यानंतर पर उपकारी निर्णय मरण निंदा, हा ना. नंतर शांती, भूतदया, गायीचे पशुपालन, शांती रूपे नव्हे कोणाचे वाईट. त्यामध्ये आपण प्रामाणिक मार्गाने धन कमावतो, विचारपूर्वक खर्च करतो, दुसऱ्यांना मदत करतो, कोणाची निंदा करत नाही, परिस्थितीला आई बहीण मानतो, सर्व प्राणी मात्रावर दया करतो, शांत स्वभावाचा असतो आणि मोठ्यांचा मानतात, त्याला जीवनात उत्तम स्थान व सुख मिळते, असं संत तुकाराम महाराज हे अभंगातून म्हणतात. आणि हा अभंग खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे योग्य आदर्श माणसाची गुण यात सांगितली. ठीक आहे. त्यानंतर येतं योग संग्राम हा ग्रंथ कोणी लिहिला? हुसेन अंबर, शेख मोहम्मद
चांद बोधला की अलम खान हा लिहिलेला आहे संत शेख मोहम्मद यांनी. हा ग्रंथ मराठी साहित्यातील एक महत्वाचा आध्यात्मिक ग्रंथ मानला जातो आणि ज्यामध्ये अद्वैत तत्वज्ञानाचे निरूपण केले आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, 12 बलुतेदार हा कथासंग्रह या कथासंग्रहाचे लेखक कोण आहे? कदाचित तुम्ही हे वाचलं असेल. शंकरराव खरात, अण्णाभाऊ साठे, जबी पवार, उर्मिला पवार. 12 बलुतेदार कोण आहे? शंकरराव खरात यांचा हे हा जो आहे हा कथासंग्रह आहे 12 बलुतेदार. आणि आपलं उत्तर असणार आहे ए. तर शंकरराव रामचंद्र खरात असे ते लेखक, कादंबरीकार आणि इतिहासकार होते. त्यांच्याबद्दल तराळ अंतराळ यांचे आत्मचरित्र पण खूप महत्वाचे आहे. आळगावचे पाणी, फुटपाथ नंबर 12 बनली तर 1959 ला आली. सुटका, हातभट्टी, माझं नाव, सांगावा अशी कादंबरी पण त्यांच्या आहे. ठीक आहे, आपलं उत्तर असणार आहे एक, शंकरराव खरात. नंतर समोरचा प्रश्न आहे, पुढील प्रवास वर्णनांचा प्रकाश वर्षानुसार क्रम लावा. ग्रीकांजली, व्यंगचित्रे, गड्या आपुला गाव बरा, आमची माती आमचे आकाश, माझा प्रवास. चला सांगा बघू. त्यामध्ये ई माझा प्रवास, त्यानंतर डी आमची माती आमचे आकाश, त्यानंतर व्यंगचित्रे, त्यानंतर गड्या आपुला गाव बरा, त्यानंतर गीतांजली. म्हणजे ऑप्शन 4 जे आहे ते आपलं उत्तर असणार. ठीक आहे, एकंदरीत तुम्ही बघत असाल प्रकाश वर्षानुसार क्रम लावायसाठी भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहे. त्यामुळे आपल्याला एकंदरीत कादंबरी लेखन खेळ माहिती असणं खूप आवश्यक आहे. समोरचा प्रश्न आहे, हाडंबा या दीर्घ कविता कोणत्या कविता संग्रहातील आहे? तुही यंताकंची, पायी चालणार, छावणी हलते आहे भिस्कीवरी. सांगा बघू. तर हे आहे भिस्की वही यामधलं, आणि भिस्की वही कोणाची? अरुण पुरटकर यांचा कविता संग्रह, प्रसिद्ध कविता संग्रह, ज्याला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. आणि ही घटक 10 मध्ये जे आहे साहित्यकृती त्यामध्ये आपल्याला अभ्यासाला सुद्धा आहे. त्यामुळे हा प्रश्न सुद्धा 10व्या घटक मधून आहे. आता 11वा प्रश्न, कदाचित 11वा प्रश्न हा घटक 10 मधून आलेला आहे. त्यामुळे किती महत्वाचा प्रश्न आहे हा, हे तुम्ही बघू शकता. घटक 10 जो आहे तो आपल्याला स्वतःच अभ्यास करून हे करायचं, कारण कादंबरी एकंदरीत तुम्ही वाचाल तेव्हा तुमचा चांगला पद्धतीने अभ्यास होईल आहे, कारण त्याचा अर्थ स्वराज तुम्हाला माहिती असते, खूप खूप आवश्यक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, उलगुलान म्हणजे काय? छत्तीसगड मधली ठिकाण, सर्वच क्षेत्रात एकाच वेळी उठाव, प्रस्थापित व्यवस्थेला नकार, आदिवासींचा आधुनिक विकास प्रक्रियेचा सहभाग. सांगा बघू. उलगुलान म्हणजे सर्व क्षेत्रात एकाच वेळी उठाव, त्याला उलगुलान असं म्हणतात. मोठी चळवळ किंवा प्रचंड उठाव असं. हा शब्द प्रामुख्याने जो आहे ना, बिरसा मुंडा यांनी 1900 शतकात इंग्रज अधिकारी जमीनदार यांच्या विरुद्ध क्रांतीच्या वेळेस घेतला होता. हा आणि येस, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. सर्व क्षेत्रात एकाच वेळी उठाव, उलगुलान म्हणजे हे. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या कवयित्री स्त्रीवादी कवयित्री म्हणून ओळखल्या जातात? कविता महाजन, संजीवनी मराठे, प्रज्ञा दया पवार, नीरजा शांता शेळके. स्त्रीवादी कवयित्री. कविता महाजन नक्कीच आहेत. ठीक आहे, त्यानंतर प्रज्ञा दया पवार आणि डी नीरजा. 3 जे आहे स्त्रीवादी या विशिष्ट चौकटीत असतात. कवितांसाठी प्रसिद्ध आहे कविता महाजन आणि लेखनासाठी, आणि एक महत्वाच्या दलित आणि स्त्रीवादी कवितासाठी प्रज्ञा दया पवार, आणि त्याला नीरजा पण कविता स्पष्टपणे स्त्रीवादी जाणीव व्यक्त करणार आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे 3, ऑप्शन 3 तर असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या एकंदरीत सगळ्याच साहित्य विषय त्यांनी विचारलेला आहे. स्त्रीवादी झालं, दलित झालं, ग्रामीण झालं, है ना? ठीक आहे, त्यामुळे आपल्याला सगळा अभ्यास करावा. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, वाङ्मयीन चळवळीच्या विकासाच्या टप्प्याचा योग्य अनुक्रम लावा. बदलांचा व्यापक जनाधार असणे, चळवळीतून सैद्धांतिक आणि उपयोजित समीक्षा निर्माण करणे, स्वतंत्र अन्वेषण दृष्टी आणि ऊर्जा केंद्रांचा शोध, जीवनात बदल घडून येणे, सामाजिक संस्कृती आणि वाङ्मय चळवळीचा जन्म होणे. सांगा बघू. काय असणार आहे? पहिलं होईल जीवनात बदल घडून येणे, डी. त्यानंतर ए बदलाला व्यापक जनाधार असणे, त्यानंतर ई सामाजिक सांस्कृतिक वाङ्मय चळवळीचा जन्म होणे, त्यानंतर सी स्वतंत्र अन्वेषण दृष्टी आणि ऊर्जा केंद्रांचा शोध, त्यानंतर बी. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 3, ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे.
चला, समोरचा प्रश्न आहे, दिलेल्या पर्यायातून कोणत्या कादंबरीची निवेदन शैली प्रथम पुरुषी नाही? इंधन, शाळा, कोसला, निष्पर्ण, वृक्षावर भर दुपारी. चला सांगा बघू. काही प्रश्नाचे उत्तर तुम्ही सुद्धा देत चला माझ्यासोबत सोबत, जेणेकरून तुमचा अभ्यास किती झाला किंवा तुम्हाला कितपत येते ते सुद्धा आपल्याला माहिती. प्रथम पुरुषी नाही, तर मुळात प्रथम पुरुषी म्हणजे काय? जेव्हा कथेतला नायक पात्र स्वतः मी या रूपात कथा सांगतो त्याला प्रथम पुरुषी निवेदन म्हणतो. आणि इथे विचारलं की कोणाची नाही आहे. ठीक आहे, त्यामुळे निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी ही कादंबरी प्रथम पुरुषी निवेदन शैलीत येत नाही. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार. ठीक आहे, इंधन कोणाची आहे तुम्हाला माहिती आहे का? हमीद हलवाई यांची आहे. शाळा ही मिलिंद बोकाल यांची आहे, बोकील. आणि कोसला ही भालचंद्र नेमाडे यांची. आणि निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी हे मो मराठे मराठे यांची आहे, मराठे यांची कादंबरी आहे. ठीक आहे, आणि ही प्रथम पुरुषी निवेदन नाही. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेल्या साहित्यिकांची नावे ओळखा. ग पाटील, ल म कडू, राजा मंगळवेडेकर, संगीता बर्वे, एकनाथ आवाड. बालसाहित्यामध्ये आता याच्यापैकी आपल्याला बालसाहित्यकार कोण आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे, यातून ल म कडू, संगीता बर्वे आणि एकनाथ आवाड हे जे आहे ते बालसाहित्यासाठी साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 4 असणार. ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, आता बालसाहित्यावर पण प्रश्न विचारून झालेला. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, मराठी संस्कृतीची पुरातत्वीय स्थाने आणि त्यांचे जिल्हे, असा प्रश्न आहे. तर जोरवे, प्रकाशा, तुळजापूर, गडी बहाड, जळगाव, अमरावती, अहिल्यानगर, धुळे. पुरातत्वीय स्थाने आणि त्यांचे जिल्हे कोणते ते आपल्याला विचारलं. तर जोरवे जे आहे हे अहिल्यानगर है ना. नंतर प्रकाशा जे आहे धुळे, तुळजापूर गडी हे आहे अमरावतीचे. त्यानंतर बहाड हा जळगाव. म्हणजे ऑप्शन 2 जो आहे तो आपला उत्तर आहे. ठीक आहे, ऑप्शन 2. नंतर समोरचा प्रश्न आहे, स्मृतिचित्रे या ग्रंथाची साहित्यिक वैशिष्ट्य कोणती? हा सुद्धा घटक 10 मधला प्रश्न आहे. त्यामुळे 12वा प्रश्न आपल्याला इथून उचलला, म्हणजे 24 मार्क्स आतापर्यंत झालेले आहे. स्मृतिचित्रे या ग्रंथाची साहित्यिक वैशिष्ट्य कोणती? उपहास, विनोद आणि टीका, शास्त्रीय विचारांचे विवेचन, करुणा, प्रामाणिकता आणि साधेपणा, अलंकार प्रधान भाषाशैली. सांगा बघू. करुणा, प्रामाणिकता आणि साधेपणा हे स्मृतिचित्र या ग्रंथातून दिसून येते. एकंदरीत लक्ष्मीबाई टिळक यांची आत्मचरित्र आहे आणि लेखिकेने स्वतःच्या आयुष्यातील घटना आणि स्वभाव दोष अत्यंत प्रामाणिकपणे मांडलेलं. सोबतच या ग्रंथाची भाषा अत्यंत साधी, ओघवती आणि घरगुती है ना. त्यानंतर आहे करुणा, म्हणजे खडतर आयुष्याचे वर्णन करतानाही क्रोधिक आणि कळवटपणा येत नाही. त्यामुळे उत्तर काय असणार आहे? करुणा, प्रामाणिकता आणि साधेपणा हे स्मृतिचित्रमध्ये आलेले. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कविता या वाङ्मय प्रकारच्या विविध उपप्रकाराचे वर्गीकरण करताना सुधीर रसाळ यांनी कोणत्या प्रकाराचा समावेश केलेला नाही? कथा, कविता, नाट्य कविता, विचार कविता, चिंतन गर्भ कविता. सांगा बघू. सुधीर रसाळ यांचं कविता या वाङ्मय प्रकार. सुधीर रसाळ यांचं तुम्ही कदाचित वाचले असेल, कविता आणि प्रतिमा हो ना, त्यामध्ये आहे. त्यामध्ये विचार कविता जी आहे या प्रकाराचा समावेश त्यांनी केलेला आहे. ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असणार आहे. चला, खालीलपैकी कोणता बालगीत संग्रह मंगेश पाडगावकर यांनी लिहिलेला आहे? बबलगम, खारुताई, चल रे भोपळा, चिमची. चला तर सांगा बघू. मंगेश पाडगावकर यांच्याबद्दल प्रश्न विचारले गेलेला आहे. आपलं उत्तर असणार आहे बबलगम. हे मंगेश पाडगावकरांचं आहे. यामध्ये त्यांनी इतर बाल साहित्य रचनांमध्ये सांग सांग भोलाना, चांदोबा भागलासता आणि मनीषच्या झाडामागे यासारख्या लोकप्रिय कवितांचा समावेश. ठीक आहे. खारुताई ही शांता शेळके यांची आहे. चल रे भोपळ्या ही एक लोकप्रिय बालगीत आहे आणि चिमचिम हे पावसाच्या गाण्याशी संबंधित. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 हे आपलं उत्तर असणार आहे.
ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या साहित्यिकांनी कालिदासाच्या मेघदूताचे मराठीत भाषांतर केले? रा. श. वाळिंबे, राजाराम परशुराम सबनीस, राश्री जोग, द. वि. पंडित, मधुकर आष्टीक. चला, सांगा बघू. रा. श. वाळिंबे, राजाराम परशुराम सबनीस आणि द. वि. पंडित, म्हणजे ऑप्शन 3 हे आपलं उत्तर असणार आहे. चला, समोरचा प्रश्न आहे, गृहीतक आणि कारण. हे कदाचित 10 व 11वा प्रश्न आहे. गृहीतक आणि कारण आलेला आहे. तर गृहीतक मध्ये म्हणतात, प्राचीन काळात भाषेचा पारंपरिक अभ्यास हा मोठ्या प्रमाणावर साधनात्मक होता. तर कारण दिलेलं आहे, तत्वज्ञान, तर्कशास्त्र, साहित्य अभ्यास, धर्मशास्त्र इत्यादी क्षेत्रांमध्ये उपस्थित झालेल्या समस्या सोडवताना अभ्यासक भाषिक प्रश्नांशी येऊन ठेपतात. उपरोक्त दोन्ही विज्ञानाचं आपल्याला उत्तर सांगायचं आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर. आर हे याचे योग्य स्पष्टीकरण आहे. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे याचे योग्य स्पष्टीकरण नाही. ए बरोबर आहे पण आर बरोबर नाही. ए बरोबर नाही पण आर बरोबर. सांगा बघू. यामध्ये ए आणि आर दोन्ही बरोबर आहे आणि आर हे योग्य स्पष्टीकरण आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन ए. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे प्रश्न आता भरपूर विचारले आहे आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, भारतीय लेखकाच्या एकाच विषयावरील साहित्यकृती आणि त्यांचे निर्माते यांचे जोडाजोड. उत्तरकांड, सीतेची गोष्ट, सीता, सीता वॉरियर ऑफ मिथिला, अरुणा ढेरे, अमिश त्रिपाठी, एस एल भैरप्पा, अभिराम भडकमकर. सांगा बघू. उत्तर उत्तरकांड एस एल भैरप्पा, सीतेची गोष्ट अरुणा ढेरे, सीता अभिराम भडकमकर आणि सीता वॉरियर ऑफ मिथिला हे अमिश त्रिपाठी. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 2. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 1. ठीक आहे. डी आहे 2. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 1. ठीक आहे. अशा पद्धतीचे साहित्यकृती आणि त्याचे निर्मिती याचे जुळाजुळ लावा आपल्याला विचारलेला आहे. समोरचा प्रश्न आहे, वऱ्हाडी जीवनाचे अस्सल चित्रण करणारा उद्धव शेळके यांचा कथासंग्रह कोणता? लेकर, वानगी, धग, वाट. वऱ्हाडी जीवनाच्या अस्सल चित्रण करणारा उद्धव शेळके यांचा कथासंग्रह कोणता? लेकर, वानगी, धग, वाट. आपलं उत्तर असणार आहे वानगी. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 2. ऑप्शन 2 मध्ये आहे वानगी. आता यांनी ऑप्शन मध्ये आपल्याला वेगवेगळ्या म्हणजे 4 ऑप्शन आहेत. तर उद्धव शेळके यांचे कथा कादंबरी न देता दुसरे पण देऊ शकले असते, पण त्यांनी उद्धव शेळके यांचीच दिलेली. ठीक आहे. भग पण उद्धव शेळके यांचीच आहे. त्यानंतर दिलेल्या कादंबऱ्यापैकी विदर्भातील लेखकांच्या कादंबऱ्या ओळख. तर इथे आपल्याला विदर्भांच्या कादंबऱ्या विचारलेल्या. सरपंच, हाल्या हाल्या दुधू दे, ऐसे कुणबी भूपाळ, मेडे इंडिया, आडगावचे चौधरी. चला, सांगा बघू कोणत्या आहेत. हाल्या हाल्या दुधू दे आणि मेड इन इंडिया. ऑप्शन 3 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. हे विदर्भातील आहे. मेड इन इंडिया. ठीक आहे. सर, समोरचा प्रश्न आहे, साहित्यकृती आणि लेख. डॉक्टर आनंदीबाई जोशी, मोचनगड, मुक्तमाला, रामराज्य वियोग, मोरेशास्त्री हळबे, काशीबाई कानेटकर, गुंजीकर, अण्णासाहेब किर्लोस्कर. डॉक्टर आनंदीबाई जोशी, काशीबाई कानेटकर, मोचनगड, आर बी गुंजीकर, मुक्तमाला हळबे, रामराज्य वियोग किर्लोस्कर. आणि हे आपण अभ्यास करताना मुक्तमाला, मोचनगड हे ऐतिहासिक कादंबरी आहे. मोचनगड है ना, खूप प्रसिद्ध आहे. त्यामुळे उत्तर असणार आहे 2. ऑप्शन 2 जे आपलं उत्तर असणार. आपण अभ्यास करत असताना मोचनगड, मुक्तमाला, डॉक्टर आनंदीबाई जोशी याचा अभ्यास केला असेल, कारण मी जरी केला होता. ओके. चला, समोरचा प्रश्न आहे, बाबू पेणू, झाशीची राणी, सुभाष बाबू ही पात्रे कोणत्या नाटकात येतात? कोण म्हणताय टक्का दिला, गांधी आंबेडकर, शोभायात्रा, मुक्काम पोस्ट, बोंबिलवाडी. तर हे आहे शोभायात्रा. तर व्ही शिरवाडकर म्हणजे कुसुमाग्रज लिखित शोभायात्रा या नाटकात स्वातंत्र्य दिनाच्या मिरवणुकीसाठी ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकारणारी पात्र आहे, ज्यात बाबू पेणू, झाशीची राणी, सुभाषचंद्र बोस यांचा समावेश आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3 शोभायात्रा. ठीक आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, सुबोध जावडेकर यांचा पहिला कथासंग्रह कोणता?
गुगली, नाट्यछटा, आकाश गीते, सावली. कोणता असणार आहे? त्यांचा आहे गुगली. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन एक. हा असणार आहे ऑप्शन एक आपलं उत्तर असणार आहे. समोरचा प्रश्न आहे, तुम्ही लैंगिकतेबद्दल बोलू लागलात की कर्मठ विचारसरणीचे लोक तुमच्यावर हल्ला करतील. मी तुम्हाला एवढाच सल्ला देईन की तुम्ही लढा, तुमच्या शरीर आणि मनात असलेल्या लैंगिकतेच्या प्रत्येक पेशीचे सामर्थ्य घेऊन लढा. हे विधान कोणाचे आहे? अल्बर्ट एलिस, सिमॉन द बुआ, सिगमंड फ्राइड, वेडी फ्रिटन. सांगा बघू. हे आहे अल्बर्ट एलिस यांचे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन एक हे आपलं उत्तर असणार आहे, अल्बर्ट एलिस. ठीक आहे. तर इथे आता आपल्याला उतारा दिलेला आहे. ठीक आहे. उतारावरचे प्रश्न आपल्याला बघायचे आहे. एकंदरीत आपण पहिली उतारा वाचून घेऊया. मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनांच्या 8व्या खंडाच्या प्रस्तावनेत राजवाड्यांनी मराठीवर झालेल्या फारसी व इंग्रजी या परभाषेच्या परिणामांची चर्चा केली. ही राजवाड्यांच्या विवेचक बुद्धीची साक्ष देणारी आहे. फारसीचा मराठीच्या अंतस्वरूपावर व बहिस्वरूपावर कोणता परिणाम झाला याबाबत त्यांनी केलेली पाहणी उद्बोधक आहे आणि दोन भिन्न संस्कृतीच्या लोकांचा संबंध आल्याने त्यांच्या भाषेत सरमिसळ होणार हे वस्तुतः निसर्ग क्रमाला धरूनच आहे आणि असा दृढमूल्य झालेला परिणाम मुद्दाम नाहीसे करण्याचा प्रयत्न फारसा सफल होत नाही आणि हे राजवाडे यांनी मान्य केले. पण फारसीच्या संदर्भात मात्र भ्रष्टपणाची कमाल झाली, मराठीला फोड लागली यासारखी विधाने करताना राजवाड्यांची दृष्टी भाषा भाषकाची नसून संस्कृती संरक्षणाची आहे असे वाटू लागले. फारसीमुळे मराठीच्या उच्चारावर, विभक्तीवर, प्रत्ययावर, वाक्यप्रचारावर, रूपाने, अर्थप्रक्रियेवर कसा परिणाम झालेला आहे याची राजवाड्यांनी केलेली नोंद महत्वाची आहे. पण फारसीचा इतका संसर्ग होऊनही मराठी भाषा मराठीच कशी राहिली याची त्यांनी केलेली मीमांसाही लक्षणीय आहे. फारसीमुळे अर्थ व्यक्त करण्याची मराठीची शक्ती वाढली आणि हे त्यांनी मोकळेपणाने मान्य केले आहे. इंग्रजी मराठीच्या संदर्भात मात्र केवळ काही विधाने करण्यापलीकडे त्यांची फारशी चर्चा केली नाही. त्यांच्या मते इंग्रजीमुळे मराठी भ्रष्ट होण्यापेक्षा नष्ट होण्याचा धोका पण आहे. पण इंग्रजीपेक्षा मराठीची प्रकृती सर्वस्व वेगळी असल्याने या दोन भाषांचा गुण्यागोविंदाने जोड बनणे प्राय अशक्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. डॉक्टर भांडारकर, न्या रानडे, टिळक, लोकमान्य टिळक यांसारखे पट्टीचे विद्वान मराठीतून लिखाण न करता इंग्रजीतून करून इंग्रजीच्या हालचालीला मदत करतात याबद्दल राजवाड्यांच्या मनात विशेष राग आहे. पुढे 1926 मध्ये शारदा मंदिराच्या वार्षिकोत्सव प्रसंगी मराठी भाषा मुमुक्षू आहे असे खळबळजनक विधान त्यांनी केले. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपल्याला उत्तर दिलेला आहे. त्याबद्दलचा आता प्रश्न विचारला. उतारातील मुमुक्षू या शब्दाचा अर्थ काय आहे हे आपल्याला विचारलेला आहे. चला सांगा बघू. पहिलाच प्रश्न आहे उत्तरातलं, त्याचा अर्थ आहे मरणासन्न. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, विरामचिन्ह आणि राजवाडे यांच्या संदर्भात कोणता पर्याय योग्य नाही? मराठीत जुनी आणि नवीन म्हणून 35 विरामचिन्हे वापरावीत. उद्धार आणि प्रश्न चिन्हाबाबत 4 उपप्रकार मांडता येतात. इंग्रजीच्या ओळखीपूर्वी मराठी आणि फारसीत आलेल्या विरामचिन्हे यांचे विवेचन केले. इंग्रजीतून कोणती विरामचिन्हे घेऊ नयेत अशी सूचना राजवाडे यांनी केली. सांगा बघू. इंग्रजीतून कोणती विरामचिन्हे घेऊ नयेत अशी सूचना राजवाडे यांनी केली. ऑप्शन 4 हे आपलं उत्तर असणार. हा आहे दुसरा प्रश्न उत्तरातला. त्यांचा तिसरा प्रश्न आहे, राजवाडे यांची दृष्टी संस्कृती संरक्षणाची आहे असे विधान करण्याचे कारण काय? फारसीमुळे मराठीचे उच्चार, विभक्ती, प्रत्यय आणि अर्थ प्रक्रिये झालेल्या परिणामाने राजवाडे यांनी नोंद केलेला आहे. मराठी भाषा मुमूर्ष आहे हे राजवाडे यांचे विधान. फारसीच्या संदर्भात भ्रष्टपणाची कमाल झाली आणि मराठीला फोड लागली अशी राजवाडे यांचे विधान. शुद्ध लेखन व विरामचिन्हे हा राजवाडे यांचा लेख. फारसीच्या संदर्भात भ्रष्टपणाची कमाल झाली हे जर तिसरं ऑप्शन आहे ते आपलं उत्तर असणार आहे. या मागचं काय आहे? हे असे विधान करण्याचे कारण. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, इंग्रजी मराठी संदर्भात राजवाडे यांनी पुढीलपैकी कोणते विधान केलेले नाही? इंग्रजीमुळे मराठी भाषा नष्ट होण्याचा धोका आहे. इंग्रजी आणि मराठीची प्रकृती एकच आहे. पट्टीचे विद्वान मराठी एवढी इंग्रजीतून लिखाण करून इंग्रजीच्या हालचालीला मदत करतात. इंग्रजी मराठीचा जोड बनणे अशक्य आहे. काय सांगितलंय त्यांनी? इंग्रजी मराठीची प्रकृती एकच आहे हे विधान केलेलं नाहीये त्यांनी. ठीक आहे, आणि हे उत्तरामधलेच उत्तर आहे. त्यामुळे आपल्याला इकडे तिकडे कुठे बघायची गरज नाही. ठीक आहे. आपले किती प्रश्न झालेले आहेत? 4 प्रश्न झालेले आहे. समोरचा प्रश्न आहे, फारसी संदर्भात
राजवाडे यांनी कोणते विधान केले आहे? मराठीपेक्षा फारसीची प्रकृती सर्वस्वी वेगळी आहे. फारसी शब्द उपयुक्तेच्या दृष्ट्या लक्षणीय नाहीत. फारसीच्या तुलनेत मराठी बऱ्याच उणिवा आहेत. फारसीमुळे अर्थ व्यक्त करण्याची मराठीची शक्ती वाढली. सांगा बघू. फारसीमुळे अर्थ व्यक्त करण्याची मराठीची शक्ती वाढली हे विधान त्यांनी केलेले आहे. म्हणजे ऑप्शन 4 उत्तर असतील. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, कान्हो पाठक यांनी अभंगात ऐकणारा या अर्थाने कोणता शब्द योजला आहे? इथे आपल्याला दुसरा उतारा दिलेला आहे. 5 प्रश्न आपल्याला एका उत्तरावर आहे आणि एका उत्तरावर दुसरे 5 आहे. ठीक आहे. शाहीर अशी संज्ञा रूढ असल्यामुळे शाहिरी कवितेची प्रेरणा मुसलमानी वातावरणी आहे अशी काही अभ्यासकाची समजूत झालेली आहे. शाहिरी वाङ्मयावर दिलेलं आहे असं मला वाटतं. ठीक आहे. त्यानंतर कान्हो पाठक यांनी अभंगात ऐकणारा या अर्थाने कोणता शब्द योजला आहे? गाणू भेदवादी जाण नास, तर हे उत्तर आहे जाण. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन सी. प्रस्तुत उतारात वीर स्मारकासाठी लागू नसणारा शब्द कोणता? वीरकळ, तर्रा, तिर्याट्टम, कळ. सांगा बघू. तुम्ही पूर्ण उतारा वाचून घ्या. मी 2 मिनिटासाठी पॉज करून ठेवते तुमचं. ठीक आहे. तिर्याट्टम जो आहे हा शब्द लागू नसणार आहे. ठीक आहे. हा मी उतारा तुमच्यासाठी पॉज करून ठेवते आहे. तुम्ही एकदा वाचून. ठीक आहे. गाणपासून बनलेला गाणी हा भाववाचक शब्द. गाणची गाणी म्हणजे गाणारी किंवा गायिका हे स्त्रीलिंग रूप. मराठी शायरीच्या क्षेत्रात आध्यात्मिक गुणतेने भरलेली कवने रचणाऱ्या शहरांचे 2 पक्ष आहेत, एक शक्ती पक्ष आणि एक शिव पक्ष. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, व्युत्पत्ती कोशानुसार कलगी आणि तुरा हे कोणत्या भाषेतील शब्द आहेत? कानडी आणि केरळी, तुर्की आणि अरबी, अरबी आणि तुर्की, केरळी आणि कानडी. सांगा. कानडी. सांगा बघू. हे आहेत तुर्की आणि अरबी. म्हणजे ऑप्शन 2 जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. म्हणतात तुर्की आणि अरबी, ऑप्शन 2. ठीक आहे. लेखकाच्या मतानुसार तरगा कळगे हा शब्द कोणत्या प्रक्रियेतून घडला असावा? ध्वनी, साम्य, सममानता, शब्दकृती, भाषांतर, संयोग. काय बघा इथे तरगा विस्तृत झाल्यानंतर ध्वनी साम्यांनी संबंध जोडला गेले. त्यानंतर समोर वाचा. भाषांतर संयोग. आपलं उत्तर असणार आहे भाषांतर संयोग. हे भाषांतर संयोगाच्या प्रक्रियेने. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 4, ऑप्शन 4. त्यानंतर आपल्याला शेवटचा प्रश्न आहे, लेखकाच्या मते कलगीतुरा या शब्दाचा शिवशक्ती संप्रदायाशी संबंध निर्माण होणे हे कशामुळे घडले असेल? शायरी परंपरेतील सवाल जबाबाच्या लावणा, पुराण कथाचा महाराष्ट्र संस्कृतीत प्रभाव, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीवर दक्षिण भारतीय संस्कृतीचा संस्कार, महाराष्ट्रात दीर्घकाळ राज्य केलेल्या इस्लामी सत्तांची सतत आलेला संपर्क. सांगा बघू. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीवर दक्षिण भारतीय संस्कृतीचा संस्कार म्हणजे ऑप्शन 3 हे जे आहे असणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला समजलं असेल 5 प्रश्न एका वेगळ्या उत्तरावर आणि 5 प्रश्न दुसऱ्यावर. बरोबर. म्हणजे असे पकडून 10 प्रश्न म्हणजेच 20 प्रश्न, 20 मार्काचे प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत. ठीक आहे. आणि येत्या मंडेपासून आपण नवीन बॅच सुरू करतोय. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.